नमस्कार, अस्सलाम वालेकुम. प्रथमपणे परमेश्वराचा आभार मानतो की परमेश्वराने आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र जमण्यासाठी संधी दिली. तसेच आज SSC कंपनी आणि मेमन एंटरप्राइज यांच्या संघटनाने हा आजचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. या कार्यक्रमात आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आमचं आमंत्रण मान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं प्रथमपणे खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. मी SSC कंपनीचं सर्व आलेल्या प्रमुख लोकांचं सुद्धा आभार मानतो की त्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आणि अशी संधी आपण साहेब वारंवार आम्हाला उपलब्ध करून द्यावी ही आपण सर्व आमच्या जमलेल्या लोकांतर्फे विनंती करतो. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने आमच्या या भागातील सर्व कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, आमचे इंजिनियर्स लोक आहेत, आमचे चाहते आहेत, SSC प्रेम करणारे सर्व लोक या ठिकाणी आहेत. त्यांच्या सर्वांच्या वतीने प्रथमतः मी तरी पहिला बोलतो की रामेश्वर साहेबांचं स्वागत करावं. रामेश्वर साहेब हे SSC कंपनीमध्ये टेक्निकल हेड आहेत, रायगडमध्ये टेक्निकल हेड आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे SSCचं लोकांना या ठिकाणी जेवढं पाहिजे तेवढं नॉलेज देतात. तर तरी आपण रामेश्वर साहेबांचं स्वागत करावं. तसंच SSCचं आणखी डिस्ट्रिक्ट ऑफिसर सुजितभाई कश्यप यांचं स्वागत करते शाहीद आहे. ही सर्व टीम SSCसाठी खूप काम करते आणि आपल्या लोकांना खूप माहिती देते. या ठिकाणी SSCचं आणखी डिस्ट्रिक्ट ऑफिसर इकेंद्र साहेब यांचं स्वागत करते. मी आमच्या मेदारकर सरांना सांगतो. मेदारकर सरांनी आमचं सर्व SSC प्रेम करण्यात आणि नेहमीच्या SSC साठी या भागामध्ये फिरणारे टेक्निकल ऑफिसर कुठं काम असतं तर हिरिरीने जाणारे आमचे अमोलभाई यांचं स्वागत करते. आमचे दुबईहून जस्ट झालेले लोगडे साहेब सर्व त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आपल्या SSC शिवाय एक सुद्धा तर मी सर्वांना तो माहिती आहे की SSC कंपनी ही काही नवीन कंपनी नाही. भारतातील पहिली कंपनी कुठली सिमेंटचं असेल तर ती SSC. 1936 साली या कंपनीची स्थापना झाली आणि आता मला वाटतं साधारण 87 ते 88 वयाची SSC कंपनी आहे. त्या कंपनीचं सेंचुरी पुरी करावी ही आमच्या सर्वांची संधीचा तुमच्या पाठीशी आहे. SSC कंपनी जर साहेब आज पण कुठलेही ब्रँड येऊ द्या पण SSCने एक लोकांमध्ये वेगळंच विश्वास निर्माण केलेला आहे. SSCचं दुसरं नाव काय असेल तर विश्वास. तुम्ही नुसतं काउंटरवर साहेब काही आमचे लोक येतात, कुठलेही ब्रँड सांगितलं आणि आपण SSC दिलं तरी कुठले ह्याच्यात ते नाकारत नाही. म्हणजे SSCवर एवढा विश्वास आहे ते बोलताना सुद्धा SSC बोलतोय आणि आपण कुठलंही दिलं तरी ते सिमेंट घेतात. एवढं या लोकांचं विश्वास आहे. गेली जवळजवळ 40 वर्ष मेमन एंटरप्राइज मेमन फॅमिली हा SSC कंपनीचा एक परिवारमध्ये जॉईंट आहे. साहेब गेली 40 वर्ष आम्ही यामध्ये काम करत आहोत. सुरुवातीला ज्यावेळेस सिमेंटचं स्टार्ट केलं आणि आम्ही डीलरशिप घ्यायला गेलो रामेश्वर साहेब तर त्यावेळेला मी वाडी बंदरून 50 बॅग किंवा 100 बॅग सिमेंट
आणत होतो आमचा अजित त्यावेळेला NM ठक्कर पुण्याला होते, ते ट्रान्सपोर्ट एजंट होते, सीपी टँकवरून घेत होतो, वाडी बंदरून घेत होतो. तर असाच एक परमेश्वराने फलित केल्याने मला SSC कंपनीचं डीलरशिप घ्यावी यासाठी ऑफर करण्यात आली. त्यावेळेला बोर्ली गावामध्ये बोर्ली परिसरामध्ये 50 गोणी 100 गोणी आम्ही आणत होतो. पण परमेश्वर कृपेने ज्यावेळेला डीलरशिपचं मी ऍप्लिकेशन दिलं तर सिमेंट हाऊस मध्ये गेलो. वेलकम भारती. तर त्यावेळेला गेलो, त्यावेळेला मला सांगितलं की तुम्ही सिमेंट विकाल किती. आता बोली गावामध्ये त्यावेळेला 50 ते 100 गोणी महिन्याला विकल्या गेल्या म्हणजे खूप. तर मला अट घातली की तुम्ही कमीत कमी 50 टन विकाल का. आता 50 टन म्हणजे 1000 गोणी. तर आपली डेअरिंग केली, हा बेचेंगे वाला हा बेचेंगे. तर त्यावेळेला 15,000 रुपयाचं डिपॉझिट भरून 1985-84च्या आसपास ही डीलरशिप आपण घेतली. आणि तेव्हापासून आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता बसलेले सेवक जेवढे आमचे लोक आहेत यांच्या प्रेमापोटी, यांच्या आशीर्वादापोटी, यांच्या विश्वासापोटी 50 टन विकणारा माणूस आज या ठिकाणी साहेब या सर्वांच्या कृपेने मी म्हणजे अतिशयोक्ती केली तर ते अतिशय होणार नाही. यामध्ये सर्व मेहनतपणामध्ये सिमेंटची मेहनत असेल तर आमच्या सलीम भाईचीच असेल. मला आमच्या सलीम भाईला SSC कंपनी बहुतेक मान्यवरच घेतलंय. 24 तास त्याला बस SSCचा ध्यास लागलेला असतो. अरे बाबा दुसरे पण कंपनी आहेत त्यांच्यावर पण लक्ष ठेव. नाही, SSC SSC. तर साहेब ही मेहनत करताना परमेश्वर कृपेने तुम्हाला सर्वांना आनंद सांगतो की भारतामध्ये जेवढे काही डीलर्स आहेत SSCचे त्यामध्ये टॉप 10 मध्ये मेमन एंटरप्राइज सलीम मेमन. त्याच्यानंतर मुंबई परिसरामध्ये मुंबई, पालघर, ठाणा या भागे आत्ताच आपला अवॉर्ड फंक्शन दुबईला झालं आणि त्या ठिकाणी आपले शाहीद आणि शाहीदचे मेसेज गेले होते. त्या ठिकाणी अवॉर्ड फंक्शन झाला आणि मुंबई, पालघर, ठाणा या सर्व भागामध्ये आपण 3 नंबरवर आलो. या सर्व आणि सांगायला आनंद होतो की रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आपण नंबर 1 वर SSCचे डीलर आहोत आणि कायम 1 मध्ये राहू आणि टॉप 10 मध्ये 10 मध्ये आहोत. तर कसा 1 नंबरवर येईल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. त्यासाठी तुमचे आशीर्वाद पाहिजे. तर यामध्ये आमचे जमलेले जेवढे गेले या ठिकाणी लोक त्यांचा आमच्यावर विश्वास या ठिकाणी प्रेमापोटी आलेले आहेत. प्रेमापोटी सर्व SSCचं बिझनेस आपण करीत आहोत. तुमचं पण साथ आहे, तुमचा स्टाफ, तुमचा सर्व वरून पण जेवढे अधिकारी आहेत हे खरंच आम्हाला चांगली साथ देतात. आमची पण मेहनत आहे, आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे, पण तुमचा सर्व टीमचा पण चांगला सहकार्य आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचा सुद्धा आमचा सर्व मेहमान फॅमिली आणि सर्वांच्या मध्ये सर्वांच्या वतीने आभार मानतो. आता जास्त किती बोललो तरी कमी पडेल, पण खरंच सांगतो की यामध्ये आता आमचं सलीम भाई, शाहीद, अफजल आणि तुमची पुरी टीम ज्या प्रकारे मेहनत करते त्या मेहनतीला हा सर्व यश आहे. आमचे सब डीलर आहेत, आमचे भारतीय आहेत, आमचे जेवढे काही या ठिकाणी साजिद करते पण लोगडे पासून सर्व आमचे चोळे आहेत, नळते साहेब या ठिकाणी सर्व जमले जेवढे पण साहेब आहेत या सर्वांचं SSCवर प्रेम आहे. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला एक विनंती करतो साहेब, SSCला आम्ही भरपूर काय करतो, भरपूर सेल करतो. आज पण परमेश्वर कृपेने सर्वांच्या कृपेने महिन्याला 4 ते 5 हजार टन SSCचा सेल आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. सर्व या लोकांच्या कृपेने आणि प्रेमाने आहे. तर मी तुम्हाला जाता जाता एकच सांगेन साहेब, आम्ही तर तुमच्यासाठी भरपूर करतोय, आमचे लोक यामध्ये भरपूर करतात, पण SSC कंपनी सुद्धा आमच्या भागासाठी काहीतरी करावं यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही वरच्या लेवलने या ठिकाणी सांगा आमच्या साईडला सुद्धा तुमचा SR फंड असेल, कोणताही फंड असेल तो फंड या ठिकाणी आमच्या भागाला सुद्धा आम्ही द्यावं अशी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो. परत तुमचं कौतुक करतो, सर्वांचा आभार मानतो आणि माझे
तर सुद्धा पुढे करतो आणि पुढील कार्यक्रमात SSCच्या टीमला सांगतो की त्यांनी पुढील कार्यक्रम करावं. त्यापूर्वी मी सर्वांना आपल्या वतीने रामेश्वर साहेबांना विनंती करतो की हे सण वाढवण्याकरता सुद्धा आमचा सलीमबाई खूप प्रयत्न करतात. तर तुमच्या हाताने आमच्या सलीमबाईचा साहिबबाईचा सत्कार सर्वांच्या समोर व्हावा ही आपल्यास विनंती आहे. आणखी बोलायला म्हणजे आम्ही सर्वच आहोत, पण आमच्याकडे असलेलं फार यामध्ये मोलाचे मेहनत आहे. आमचे प्रभाकर पाटील, अमित जे आहेत, राणे आहेत, आमचा संकेत आहेत, आमचा गजानन गोहिल आहेत, आमचा जेवढा स्टाफ पण आहे तो स्टाफ पण प्रामाणिकपणे आमचं आपल्यासोबत काम करीत आहे आणि त्यांची सुद्धा ह्यामध्ये मेहनत आहे. त्यांचा सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये ह्या आमच्या प्रगतीमध्ये त्यांचा सुद्धा वाटा आहे. तरी मी त्यांचा सुद्धा आभार मानतो, त्यांचं सुद्धा कौतुक करतो आणि माझे बरोबर पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय SSC. नमस्कार. शेवटी जे आमचे मित्र बसले चौघे जण, आवाज येतोय ना? सगळ्यांना नमस्कार. आणि आत्ताच तुम्हाला सगळ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. नवीन वर्ष तुमचं सर्वांचं खूप आनंदाचं, खूप यशाचं आणि खूप प्रगतीचं जावो या शुभेच्छानुसार, त्या शुभेच्छा देऊन मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी SSC टीम आणि SSC कंपनीतर्फे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. आणि स्वतःच्या स्वागतासाठी सगळ्यांना विनंती करतो की जोरात स्वतःचं स्वागत टाळ्यांनी करावं. सगळ्यांचं परत एकदा मेमन एंटरप्राइजेस आणि SSC परिवारातर्फे मी मनपूर्वक असं स्वागत करतो. आणि एक गोष्ट मी तुम्हाला किंवा एक छोटासा प्रश्न विचारतो, सिमेंटचं काम काय असतं? सिमेंट काय करतं? काय करतं? जोडतं. सिमेंट काय करतं? जोडतं, बंधनात बांधतं. तसं आमचे कस्टमर, आमचे कॉन्ट्रॅक्टर, आमचे डीलर, आमचे रिटेलर या सगळ्यांनी हे बंधन तयार केलं आहे. काय तयार केलंय? एक नाव तुम्ही ऐकलं असेल, अटूट बंधन. ऐकलंय का? किती लोकांनी ऐकलंय? नाव ते आम्ही दिलंय ते बरोबर आहे का नाही? हे जे बंधन आहे हे आपल्याला अटूट ठेवायचं. आणि कॉन्क्रीटचं काम काय असतं किंवा कॉन्क्रीटचं वैशिष्ट्य काय असतं? आपण काय म्हणतो, कॉन्क्रीटला काय पाहिजे? काय पाहिजे? मजबूती पाहिजे, ताकद पाहिजे. ते ताकद देण्याचे काम कोण करतं? फक्त सिमेंट नाही करत, ऍग्रीगेट म्हणजे खडी करते, वाळू करते, सिमेंट करते, पाणी करते. तसं आपलं जे नातं आहे, आपलं जे बंधन आहे हे मजबूत करण्याचे काम कोण कोण करतं? आपला कॉन्ट्रॅक्टर आहे, आपल्या साईटवरती काम करणारा जो छोटासा मेसन आहे, जो मिस्त्री आहे, आपला जो ग्राहक आहे, ज्याचा आपल्या दोघांवरती विश्वास आहे. कोणावरती? ठेकेदारावरती. तुम्हाला 50 लाखाच्या घराचे काम देतो, कशामुळे देतो? विश्वासामुळे. आमच्या डीलरकडनं तो सिमेंट घेतो, कशामुळे घेतो? आमच्या कंपनीचा जो सिमेंट त्याच्या घर बांधकामासाठी वापरतो, कशामुळे वापरतो? विश्वासामुळे वापरतो. विश्वास केव्हा प्राप्त होतो? जेव्हा आपण सगळे लोक एकत्र येतो. तसं कॉन्क्रीटला ताकद केव्हा येते? जेव्हा कॉन्क्रीटचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे एकत्र येतात आणि आपण त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतो. तसंच सामाजिक जीवनात ज्यावेळेस आपण वागत असतो, आपण लोकांसोबत कसं वागतो त्याच्यावरती आपला स्वभाव ठरतो. तसं कॉन्क्रीटमध्ये सुद्धा तुम्ही सिमेंट कशा पद्धतीचं वापरतात, तुमची खडी तुम्ही कशा पद्धतीची वापरतात, वाळू कशा पद्धतीची वापरतात, त्याच्यानुसार त्या कॉन्क्रीटचा दर्जा ठरत असतो. बरोबर आहे की नाही? तर मी परत एकदा तुमच्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगल्या बिझनेसमध्ये आहात. बरोबर की नाही? आपण कपडे घ्यायला मार्केटमध्ये जातो त्यावेळेस आपली मानसिकता काय असते?
असते? मी कसा दिसलो पाहिजे? सुंदर दिसलो पाहिजे, चांगला दिसलो पाहिजे. तेव्हा एक घर बांधकामाचं जेव्हा मी काम घेतोय ग्राहक म्हणून किंवा मला घर बांधतो, स्वप्नातलं घर बांधायचंय, त्यावेळेस माझ्या डोक्यात काय असतं? मेरा घर सबसे अच्छा होना चाहिए और मजबूत होना चाहिए. और वो कौन बनाएगा? आप लोग बनाओगे. तो आप लोगों, तुम्ही जी लोक आहात, तुम्ही लोकांचे जे विचार आहे, लोकांची जी स्वप्न आहे ते जमिनीवर तयार करतात. म्हणजे आयुष्याची त्याची जी पुंजी असते प्रत्येक व्यक्तीचं, मी असेल, तुम्ही असेल, मी आज नोकरी करतो, माझ्या डोक्यामध्ये काय आहे की माझ्या मुलाबाळासाठी एक चांगलं घर पाहिजे. तसं प्रत्येक माणूस जो असतो, छोटा असेल, मोठा असेल, मध्यम असेल, प्रत्येकाच्या डोक्यात काय असतं, जी माझं कुटुंब आहे ते चांगलं कसं त्याचं लाईफ जाईल, त्याच्यासाठी मी कसं घर चांगलं निर्माण करून देईन, हे प्रत्येकाचं जीवनातलं ध्येय असतं. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही मदत करणारी लोक आहात. त्यामुळे समाजासाठी सगळ्यात चांगलं काम जर कोण करत असेल तर हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा जो ठेकेदार आहे किंवा जो मिस्त्री हा करत असतो. त्यामुळे आपल्याकडून ज्याही कामावर, ज्याही ग्राहकानं, ज्याही कस्टमरने काम तुम्हाला दिलं आहे त्याच्या विश्वासाला तुमच्या जीवनात कधीही तडा जाऊ देऊ नका. आणि त्याचं काम कसं चांगलं होईल यासाठी तुमच्याकडे जे ज्ञान आहे किंवा आणखी तुमचे जे कन्सल्टंट इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, बाजारामध्ये मार्केटमध्ये आमच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे जे इंजिनियर्स आहेत यांच्याकडनं कशी तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज घेता येईल, जास्तीत जास्त माहिती घेऊन तुमच्या ग्राहकाला योग्य पद्धतीने त्याच्या बांधकामाचा दर्जा देता येईल, याच्याबरोबर ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करून तुम्ही तुमचं कामं या ठिकाणी भविष्यात केली पाहिजे. आणि आता दुनिया बदल रही है कि नहीं? कभी आपने 2020 देखा था? पहले देखा था? नहीं देखा था. दुनिया बदल गई है. वैसे तसं प्रत्येक वेळेस बांधकाम क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स येतात, वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात. त्या प्रोडक्टचं ऍप्लिकेशन काय, ऍप्लिकेशन म्हणजे काय, त्याचा उपयोग काय आहे, त्याचा आपल्या बांधकामामध्ये किती चांगला उपयोग होऊ शकतो, आपलं बांधकाम किती चांगलं होऊ शकतं हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. की जेणेकरून आपल्याकडे जो ग्राहक विश्वासानं जे काम देतो त्याचं काम आपण कशा चांगल्या पद्धतीने करू शकतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. आता तर सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे, डिजिटल जमाना आहे, यूट्यूब आहे, गुगल आहे. यावर सुद्धा तुम्ही भरपूर गोष्टी माहिती करून घेऊ शकता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भातल्या. आणि तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स हवा असेल तर ACC सिमेंट सारख्या कंपन्या खूप चांगल्या पद्धतीचे ट्रेनिंग सेशन या ठिकाणी तुमच्यासाठी अरेंज करते, आयोजित करते. त्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवला पाहिजे. आणि आम्ही तुमच्यासाठी ही जी व्यक्ती कंपनीने दिलेली आहे इंजिनियर अमोल दारणे, हे BE सिव्हिल आहे, MSc केमिस्ट्री आहे, क्वालिफाईड व्यक्ती तुमच्यासाठी दिली आहे, तुमच्या ग्राहकासाठी दिली आहे, फक्त एकाच गोष्टीसाठी दिली आहे. आमचा बिझनेस मॉडेल हा उद्देश 5% पण 95% उद्देश असा आहे की आमचा जो ग्राहक आहे आणि आमचा जो ठेकेदार आहे ज्याचा ACC वरती विश्वास आहे त्याचं काम कसं चांगलं होईल. तर आमच्या टेक्निकल सर्व्हिसेसशी तुम्ही नेहमी संपर्क साधत राहा आणि तुमचं काम कसं चांगलं होईल या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेत राहा. ही माझी तुम्हाला या आजच्या कार्यक्रमातून विनंती असेल. कारण की आता जसं ACC सिमेंटनी कॉन्क्रीट प्लस सिमेंट आणलं, पूर्वी तर तुम्ही सिमेंट वापरत होता, काही अडचण होती का? कॉन्क्रीट प्लस सिमेंट का आणलं, त्याची काय गरज, मग आम्हाला त्याचा फायदा काय, आमच्या ग्राहकाला त्याचा फायदा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे. OPC सिमेंट पूर्वी आपण वापरत होतो, OPC सिमेंटचा जमाना आता चालला. आता कशाची गरज आहे? आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी काय आहे, समुद्र आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये काय असतं, क्षार असतात. त्या क्षारचा कॉन्क्रीटवर काय परिणाम होतो, तुमच्या स्टीलवर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस कन्स्ट्रक्शनमध्ये कुठलंही मटेरियल तयार होतं किंवा त्याच्यावर संशोधन होतं या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात असतो. OPC सिमेंटमध्ये जसं आज या ठिकाणी तुम्ही आणि मी आहे, तुमच्यामधले चांगले गुण वेगळे असतील, माझ्यामधले चांगले गुण वेगळे असतील. तर या दोन लोकांचे चांगले गुण एकत्र करून आणखी चांगलं प्रोडक्ट कसं बनवता येईल किंवा आणखी चांगला ठेकेदार किंवा आणखी चांगला रामेश्वर जाधव कसा बनवता येईल हा प्रयत्न म्हणजे कॉन्क्रीट प्लस. तो OPC सिमेंटचे जे चांगले फायदे आहेत, PPC सिमेंटचे जे चांगले फायदे आहेत, ते सगळ्या गोष्टींना एकत्र करून बनवलेलं हे प्रोडक्ट आहे. आपण OPC सिमेंट का वापरतो, कशासाठी वापरतो, तुम्ही काय नेमकं
ओपीसी वापरतो तुमच्यापैकी कोणी? कशासाठी? फास्ट सेटिंगसाठी. बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणतात की प्लास्टरसाठी ब्रिकवर्कसाठी सुरक्षा सिमेंट चांगलं आहे. का बरं म्हणता? कशासाठी? थोड़ा ठंडा भी दिमाग होना चाहिए चाल चलने के लिए. जब हम शतरंज का खेल खेलते हैं तो थोड़ा ठंडा दिमाग रख के खेलना पड़ता है. पीपीसी सीमेंट जो होता है इसमें हीट ऑफ हाइड्रेशन, उष्णता का निर्माण होना ये कम होता है, और ओपीसी में जो उष्णता वो ज़्यादा होती है. उष्णता ज़्यादा निर्माण होना ये ड्रॉबैक्स है. उसमें इसे उसके कारण क्या हो सकता है? क्रैक्स जा सकते हैं, है ना. अभी सेटिंग का जो रिलेशन है, सेटिंग का जो रिलेशन होता है वो इनिशियल और फाइनल, अभी का उसका सेट होना, बाद में 30 मिनट के बाद सेट होना, ये एक केमिकल रिएक्शंस है. या हम लोग या आप जिसे बोलते हो कि मैंने अभी ये कंक्रीट बनाया, ये अभी सेट हो गया, उसका जो उतना जो पीरियड है उसको सेटिंग टाइम कहा जाता है. तो कंक्रीट प्लस ऐसा सीमेंट है कि ओपीसी का ताकत क्या है? जल्दी सेट होना, जल्दी ताकत देना. पीपीसी का स्ट्रेंथ क्या है? ज्यादा दिन तक चलना, ड्यूरेबिलिटी. अभी का जो कंक्रीट बनता है उसमें दो चीजों की जरूरत होती है. ड्यूरेबिलिटी का मतलब क्या होता है? मेरा घर लंबे समय तक चलना चाहिए, और जितने भी होते हैं ना अटैक करने वाले लोग, जो शत्रु है कंक्रीट के, जैसे क्लोराइड कंटेंट, ये जो तुम्हारा पानी है समंदर का उसमें साल्ट होता है, साल्ट के कारण तुम्हारा कंक्रीट रस्ट होता है, तुम्हारा स्टील रस्ट होता है, उसके साथ वो कैसे लड़ाई करे ज्यादा सालों तक, सालों भर तक, जब तक आप उसमें रह रहे हो, है ना. 100 साल आप बोलते ना, स्ट्रक्चर 100 साल होना चाहिए, 80 साल. अभी मेट्रो का काम चल रहा है, कितने साल तक चलना चाहिए? करोड़ों रुपए खर्च हो रहा है. मेट्रो चल रहा है ना, उसका डिजाइन क्या होगा ना, कितने साल तक चलना चाहिए. उस तरीके के जो स्ट्रक्चर होते हैं उनको ड्यूरेबिलिटी की जरूरत होती है. क्या जरूरत होती है? तो उसमें स्लैग भी यूज किया जाता है, उसमें फ्लाई भी यूज किया जाता है ना, माइक्रोसिलिका यूज किया जाता है. सब प्रकार के सीमेंट या जो भी सीमेंटिशियस मटेरियल्स होते हैं वो यूज करना पड़ता है. कंक्रीट का भी अपना रिक्वायरमेंट होता है. कहीं पे अपने को फ्लोएबल कंक्रीट लगता है. फ्लोएबल यानी कि क्या? फ्लोएबल यानी क्या? जो बड़ा जो आरसीसी डिजाइन किया हुआ है ब्रिज के लिए, बड़े स्लैब्स है जो G+14, G+20, G+30 बिल्डिंग्स है. अब जाते होंगे ना मुंबई में, यहाँ से पनवेल, वहाँ से शुरू करो, बड़े बड़े बिल्डिंग्स है, उसमें जो स्टील डिजाइन होता है देखा होगा ना, कितना कंजस्टेड होता है. वहाँ पे कंक्रीट जाना चाहिए M40 ग्रेड का, M60 ग्रेड का, तब उसको फ्लोएबल कंक्रीट बनाना पड़ता है कि वो डालने के बाद इजीली फ्लो हो, सेल्फ कॉम्पैक्ट हो. इस तरीके के कंक्रीट होते हैं अलग अलग, जिसकी जरूरतें अलग अलग साइड पे अलग तरीके की होती है. लेकिन आप जिस एरिया में काम करते हो वहाँ पे ज़्यादा से ज़्यादा M40, M30, M25 ग्रेड का कंक्रीट चलता है. वो कंक्रीट आप कैसे अच्छी तरीके से बनाएंगे, कंक्रीट प्लस का क्या विशेषताएं है और गुड कंस्ट्रक्शन प्रैक्टिसेस क्या होती है, इसके बारे में मैं हमारे जो इंजीनियर है आपके टेरिटरी के, उनको रिक्वेस्ट करता हूँ कि वो आप उनके पावर पॉइंट प्रेजेंटेशन जो है उसके द्वारा आपको थोड़े से जो इम्पोर्टेंट चीज़ें हैं वो समझा है. बीच बीच में मैं भी उनके साथ आपको कुछ गाइडलाइंस या कुछ समझाने की कोशिश करूँगा. तो अमोल, रामेश्वर, थँक्यू सर. रामेश्वर सर, सरांनी सगळेच विषय जवळपास कव्हर केले. पण सरांनी जसं सांगितलं, सपनों का आशियाना, जब मतलब जेव्हा घर बांधतो तेव्हा त्याची इच्छा हीच असते की माझी पिढी जावी, माझ्या नंतरची पिढी जावी, जास्तीत जास्त टिकाऊ, मजबूत, दीर्घकालीन टिकाऊ बांधकाम आपल्याकडून व्हावं. ते निर्माण करताना काय काळजी घ्यावी ते आपण एक छोटं प्रेझेंटेशन बघू. हे कॉन्क्रीट प्लस, जसं सरांनी सांगितलं की पीपीसी आणि ओपीसीचा सुवर्ण मध्य म्हणजे कॉन्क्रीट प्लस. याची ओळख म्हणजे ज्यादा नये जमाने का नया दमदार सिमेंट. ह्याची जर तुम्ही बॅग बघाल, त्या बॅगला कुठेच शिलाई येत नाही, म्हणजे टेम्पर प्रूफ पॅकिंग आहे. ह्याला प्रॉपिलिन फिल्मचं कोटिंग पण असतं. म्हणजे आता थंडीचे दिवस येतील, थंडी आता गेली, पण आता थंडी जशी चालू होईल तर आपल्याकडे सकाळी दव पडतं, जी नमी असते हवामानामध्ये, त्याचा परिणाम सिमेंटवर होत नाही. म्हणजे सिमेंटच्या ज्या गुठळ्या वगैरे होतात ते ह्याच्यात तुम्हाला मिळणार नाही. 50 किलो म्हणजे 50 किलोची कॉम्पॅक्ट बॅग तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर
त्याच्यात पीपीसीचे गुणधर्म असल्यामुळे याचा क्रॅक्स पण याच्यात डेव्हलप होत नाही. तुम्ही स्लॅबला वापरून आरसीसी टोटल आरसीसी फाउंडेशन कॉलम बीम आणि स्लॅबला हे सिमेंट वापरू शकतात. त्याच्यानंतर 100 बॅग का काम 95 बॅग नाही. ह्याचा अर्थ काय, त्याचं फाईननेस खूप जास्त आहे. हे बारीक पिसलेलं सिमेंट आहे. कंपनीने त्यासाठी वेगळ्या मिल इन्स्टॉल केलेल्या आहेत प्लॅन्टमध्ये. त्यामुळे त्याचं कॉन्क्रीटची जी वर्केबिलिटी, कॉन्क्रीटची जी फ्लोएबिलिटी, कमी बॅगमध्ये तुमचं जास्त कॉन्क्रीट बनतं आणि जास्त एरिया कव्हर करतं. त्यामुळे तुमचं बऱ्याच वेळा इंजिनियरचं एस्टिमेशन असतं की 100 बॅग लागतील स्लॅबला, पण ॲक्च्युअल जेव्हा कॉन्ट्रॅक्टरचा अनुभव असा असतो की माझं काम 95 बॅगमध्ये झालं. तर तुम्ही पण तो रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, एक प्रॉडक्ट एकदा वापरून बघा. तुम्ही आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वापरलेलं पण असेल, पण तुम्हाला नक्की अनुभव येईल. आणि पैशाची बचत साहजिक आहे. तुमचे जर 3 ते 4, 5 बॅगचे जर पैसे वाचत असेल तर तुमचा खूप मोठा सपोर्ट मिळतो या सिमेंटवर. हे OPC 4353 तुम्हाला माहिती असेल. 53 स्टँड्स फॉर 53. जो आकडा आहे, 28 दिवसानंतर जे आपलं सिमेंट आहे त्यांनी 53 MPa ताकद दिली पाहिजे. पण जर तुम्ही कॉन्क्रीट प्लसचा जर विचार केला, ही 53 पर्यंत ताकद मर्यादित न राहता ही 58, 60, त्याच्यानंतर जर तुम्ही मोजाल तर 65 पर्यंत गेलेली ताकद तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे जास्त मजबूत सिमेंट कुठलं तर कॉन्क्रीट प्लस. एक छोटा म्हणजे तुम्ही हे साईटवर केलेला प्रयोग आहे. सर्वसाधारण तुमच्या साईटवरती बॅग अवेलेबल असतात. कुणाच्या साईटवर जर OPC बॅग असेल आणि कॉन्क्रीट प्लसची बॅग असेल तर तुम्ही जे घमेलाज आहे ना, घमेलाजमध्ये तुम्ही सिमेंट टाकता. तुमचं नॉर्मली प्रोपोर्शन कसं असतं, 10 घमेले रेती, 12 घमेले खडी आणि 4 घमेले सिमेंट. तर नॉर्मल तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, जर तुम्हाला व्हॉल्यूम चेक करायचं आहे की एका बॅगमध्ये कॉन्क्रीट प्लस सिमेंट किती बसतं आणि नॉर्मल OPC 53 सिमेंट किती बसतं. OPC सिमेंटची बॅग फोडायची आणि कॉन्क्रीट प्लसची बॅग फोडायची. त्या दोघांचं जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर जवळपास अर्धा घमेला म्हणजे हाफ पॅन जे सिमेंट आहे ते कॉन्क्रीट प्लसचं जास्त भरतं. त्याचं कारण काय, त्याचे जे कण आहेत, फाईननेस जो आहे सिमेंटचा, फाईननेस हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. फाईननेस म्हणजे सिमेंट काय आहे, पावडर. त्याचा फाईननेस जेवढा चांगला राहील त्या प्रमाणात तुमची वॉटर डिमांड कमी होईल आणि कोएजिव्हनेस जे आहे कॉन्क्रीटचं ते वाढेल. कोएजिव्हनेस म्हणजे काय, लस जी असेल लस ती पातळ न राहता चिपकलेली पाहिजे, तिच्यात लवचिकता पाहिजे. ती लस जी आहे ती या हाफ पॅनमुळे जास्त होईल. म्हणजे तुमचं जे कॉन्क्रीट आहे जर जास्त कोएजिव्ह बनतं, तुम्हाला ॲडिशनल वॉटर टाकायची गरज पडेल का. तुम्ही पाणी कशासाठी टाकता, वर्केबल होण्यासाठी. मी साधा प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या हातावरती आपण वाळू बरोबर नेहमी नसतो, वाळू टाका. वाळूमध्ये 1 थेंब 5-10 थेंब पाणी टाका. वाळूचे कण बाजूला होतील का, होतील का. आणखी थोडं जास्त पाणी टाका, काय होईल, बाजूला होतील ना. जर वाळूचे कण आणि खडी बाजूला झाली, आपण जास्त पाणी टाकलं तर ताकद वाढेल का कमी होईल. तो जो त्याचा झोन आहे ना, खडी आणि वाळूला बांधण्याचं काम कोण करतं, सिमेंट करतं. जर आपण पाणी वाढवलं तर काय होईल, त्या वाळूला आणि खडीला किंवा त्या वाळूच्या आणखी जे बारीक बारीक कण आहेत त्यांना सगळ्यांना दूर करायचं काम कोण करेल, पाणी करेल. जर तुमचं सिमेंटचा फाईननेस चांगला राहिला तर तुम्हाला जास्तीचं पाणी टाकायची गरज पडेल का वर्केबिलिटी वाढवण्यासाठी. तर तुम्हाला तुमचं काम जे आहे ते जे कॉन्क्रीट आहे ते तुमच्या फरम्यामध्ये स्लॅबमध्ये टाकायला सोपं जाण्यासाठी या कॉन्क्रीट प्लसचा त्याच्या फाईननेसचा तुम्हाला फायदा होतो. बरोबर. जेव्हाही आपण कुठला ग्रेड डिझाईन करतो, तुमच्या साईटवरती येणारे जे इंजिनियर्स आहेत त्यांना तुम्ही विचारा की सर आपण मिक्स डिझाईन कशासाठी करतो. मिक्स डिझाईन म्हणजे काय, घर पे सब्जी बनता है ना, सब्जी में नमक मीठ ज्यादा हुआ तो क्या होगा, आप खाओगे का. वैसे कंक्रीट में सब्जी बनाना यानी कंक्रीट बनाना. पाठीमागे झोपू नका. सब्जी बनाना यानी कंक्रीट बनाना. जैसे हम लोग सब्जी अपने घर में, हमारी जो बहन है, माँ है, बीवी है, जो सब्जी बनाती है उसका जो रेसिपी होता है, वो रेसिपी अगर ठीक ढंग करा तो फिर जब आप खाना खाते हो तो अच्छी पेट भर के खाते हो कि नहीं.
अगर रेसिपी ठीक नहीं अच्छा नहीं बना तो आपको पसंद नहीं आया तो खाते हो क्या? वैसे कंक्रीट में है, कंक्रीट का अगर रेसिपी अच्छा रहा तो आपका घर मजबूत बनेगा, ताकतवर बनेगा। तो वो कंक्रीट के रेसिपी को बोलते हैं मिक्स डिजाइन। आपके साइड पे जो भी यहाँ पे है ना इंजीनियर, आपके साइड पे जो भी इंजीनियर्स है उनको पूछो मिक्स डिजाइन में क्या होता है। मिक्स डिजाइन का मतलब होता है कि कंक्रीट में हम जो डालने वाले हैं, सीमेंट कितना होना चाहिए, खड़ी कितना होना चाहिए, रेती कितना होना चाहिए, कितने कम सीमेंट में मेरे जो मैं ग्रेड बना रहा हूँ उसको ज्यादा ताकत आएगी। तो कंक्रीट प्लस सीमेंट, अभी इसका जो कहना था ना 100 बैग, आप अगर दूसरा सीमेंट लोगे तो कंक्रीट प्लस कितना लगेगा? 93 बैग्स। उसके पीछे टेक्निकल रीजन क्या है? ये है कि उसका जो वॉल्यूमेट्रिक है, वॉल्यूमेट्रिक सीमेंट कंटेंट जो है नॉर्मल ओपीसी से ज्यादा है। और कम क्यों लगेगा? ओपीसी, यहाँ पे जो भी इंजीनियर्स है उनको पता है ओपीसी सीमेंट से अगर मैं कंक्रीट बनाऊंगा तो उसका कॉस्ट क्या आएगा? ज्यादा आएगा, कम आएगा? कम आएगा। पीपीसी और ओपीसी मिक्स करके बनाऊंगा तो क्या होगा? और कम आएगा। पीपीसी, फ्लैश, स्लैग, फिर ओपीसी डालूंगा, क्या होगा? कॉस्ट कंक्रीट का कम होगा। प्योर ओपीसी में डालूंगा तो उसका कॉस्ट अलग रहेगा। पीपीसी विद ओपीसी करूंगा, लेकिन साइड पे आप नॉर्मल जो मिक्स डिजाइन किया है, नॉर्मल जो मिक्स प्रोपोर्शन करते हैं साइड पे, ये आपसे होगा क्या? उसके लिए क्या लगेगा? आपके साइड पे लैबोरेटरी लगेगा, आपके साइड पे प्रॉपर डिजाइन मिक्सर्स लगेंगे, आपके साइड पे ट्रेन लेबर, ट्रेन स्किल मेसन, स्टील कॉन्ट्रैक्टर लगेगा, तब जाके आप लोग कर पाओगे। आपको हर बार कंक्रीट का ट्रायल लेना पड़ेगा। आपके साइड पे ये होता है क्या? तो आपको क्या चाहिए? अच्छा, आपको सीमेंट ही ऐसा दिया जाए कि वो आपके कंक्रीट बनाने की प्रोसेस को सुधार दे। आपके कंक्रीट करने में 19-20 घुता इधर उधर। एक कॉन्ट्रैक्टर हर साइड पे जा सकता है क्या? हर साइड पे अलग अलग मिस्त्री होता है, अलग अलग मिस्त्री का अलग अलग काम करने का तरीका होता है कि नहीं? अलग अलग साइड पे अलग रिवर से आया हुआ रेती होता है, अलग प्रेशर से आया हुआ खड़ी होता है। तो एक रिसोर्स होता है क्या? तब एक चीज कौन सी है जो इसको सबको कंट्रोल कर सकती है? सीमेंट है। क्योंकि आप सीमेंट का मिक्स डिजाइन किसी इंजीनियर से पूछोगे तो वो क्या करते हैं, भाई मैंने 40% एग्रीगेट किया, 60% सैंड किया, 60% एग्रीगेट किया, 40% सैंड किया, सीमेंट कंटेंट कितना किया। तो क्या होता है वो देखते रहते हैं। आपने देखा ना हार्ट अटैक का ग्राफ, बीपी बढ़ गया तो क्या होगा, कम हो गया तो क्या होगा। वैसे कंक्रीट मिक्स डिजाइन जो करते हैं या जो कंक्रीट के एक्सपर्ट लोग हैं वो देखते रहते हैं, मैंने कौन सा सीमेंट यूज किया तो क्या होगा, खड़ी कौन सा यूज किया तो क्या होगा, रेती बढ़ाया तो क्या होगा। अभी जैसे बॉम्बे में आप जाओगे वहाँ पे रिवर का रेती मिलेगा क्या? वो क्या यूज करते हैं? क्रश सैंड यूज करते हैं, है ना? जो मैन्युफैक्चर सैंड यूज करते हैं उसमें कंक्रीट कैसे बनेगा, उसका क्या इम्पैक्ट आएगा। हर एक आदमी का जैसे फर्क होता है वैसे इन मटेरियल्स का भी कंक्रीट में फर्क होता है। तो ऐसे वक्त आपको ऐसे सीमेंट की जरूरत है जो सभी प्रकार के जो चांसेस है उसको कम करे और आपका घर मजबूत बनाए। तो ये कंक्रीट प्लस का फायदा है, जहाँ पे OPC 43 और OPC 53 का जो फाइननेस होता है वो नॉर्मल फाइननेस रेंज जो होता है वो 280 से 300 स्क्वायर मीटर पर केजी होता है। 1 किलो सीमेंट को अगर मैं स्प्रेड करता हूँ तो वो कितना एरिया कवर करता है, लेकिन कंक्रीट प्लस का वो है 340 से ज्यादा। इसके कारण उसका जो फाइननेस ज्यादा होने के कारण वॉल्यूमेट्रिकली सीमेंट कंटेंट ज्यादा होता है। तो उसका बेनिफिट आपको ये होता है, क्योंकि हमने बोला ये OPC भी है और PPC भी है। हमने क्या कहा, ये OPC सीमेंट भी और PPC सीमेंट भी है। इसका स्ट्रेंथ 28 दिन के बाद 53 नहीं रहता, ये 58-60 MPa तक जाता है। तो वो बेनिफिट आपको यहाँ पे मिलता है। तो ये प्रैक्टिकली ये फोटो आपको इसलिए दिखाया है कि आपके साइट पे ये चेक कर सकते हो OPC के साथ, जो OPC करते हैं और उसका स्ट्रेंथ भी चेक कर सकते हैं। हमारे पास रिबाउंड हैमर एक NDT टेस्ट होता है। आपका हार्ड कंक्रीट बन गया, फिर उसका ताकत कितना आया है, उसके लिमिटेशन है, लेकिन एक हार्डन कंक्रीट का क्या स्ट्रेंथ आया है वो हम रिबाउंड हैमर से भी टेस्ट करते हैं। कोर टेस्ट है, बहुत सारी टेस्ट है, लेकिन अभी हम लोगों ने रखा है रिबाउंड हैमर। तो रिबाउंड हैमर टेस्ट से भी हम आपके कंक्रीट की स्ट्रेंथ जो है
क्या आया है ये आप लोगों को बता सकते हैं, वो भी हमारे टेक्निकल सर्विसेज में हमने इंक्लूड किया है। कॉस्ट बेनिफिट क्या है? जैसे अमोद ने कहा कि भाई 5 बैग कम लगता है, 10 बैग कम लगता है। ओपीसी सीमेंट अगर आप कंपेयर करोगे तो वॉल्यूम, एडिशनल वॉल्यूम इन कंक्रीट प्लस 10 से 15% सीमेंट कंटेंट ज्यादा है, 43 से 53 से 5 से 8% ज्यादा है। उसके बाद जो सीमेंट का सेविंग्स होता है 5 से 6% होता है। अभी वो आप कैसे उसको यूज कर रहे हो उसके ऊपर डिपेंड है। उसके बाद हम लोगों ने एक अप्रोक्सीमेटली कंक्रीट बनाया था, जिस कंक्रीट में M30 ग्रेड का अगर हम लोग कंक्रीट बना रहे हैं तो ओपीसी में और कंक्रीट प्लस में अगर हम लोग बनाते हैं तो कितना हमारा सेविंग्स होगा। तो हम लोग बोलते हैं कि 25 से 15 रुपए का सेविंग आप अगर कंक्रीट प्लस के साथ कंक्रीट बनाते हो तो 25 से 15 रुपए का आपका कंक्रीट जैसे 1 क्यूबिक मीटर कंक्रीट है। अभी आपको मैं अगर पूछूंगा कितना सीमेंट लगना चाहिए, M20 ग्रेड का कंक्रीट है, आपको कितना सीमेंट लगना चाहिए बताओ ना किसी को? 350 किलो, 400 किलो, 6 बैग, 7 बैग, 6.5 बैग, ऐसा करते हैं ना, क्यूबिक मीटर में होता है कंक्रीट। वो फर्क यहाँ पे आता है। इसके लिए आपको इसके साथ खेलना पड़ेगा। क्या करना पड़ेगा? खेलना पड़ेगा, यानी साइड पे लेके आना पड़ेगा। कल किसका किसका कंक्रीट है? हाथ ऊपर कीजिए। कल फाउंडेशन का हो, स्लैब का हो, आप पर्दी भरने वाले हो, क्या क्या करने वाले हो, कल किसका किसका 5 बैग का, 2 बैग का, 10 बैग का कंक्रीट है? कल कौन कंक्रीट करने वाला है? कल, परसों, तरसों, 3 दिन में। हाथ ऊपर कीजिए। किसके साइड पे कंक्रीट होने वाला है? कंक्रीट है, समझते हो? स्लैब, फुटिंग में क्या करते हो? कंक्रीट करते हो ना। बीम में क्या करते हो? पर्दे किससे भरते हो? तो जो भी काम चल रहा है इसमें से प्लिंथ बीम भरना है, कॉलम भरना है, पर्दी भरना है, फुटिंग भरना है, कितने लोगों को कल ये काम करना है? हाथ ऊपर कीजिए, जोर से ऊपर कीजिए। इतना बड़ा गांव है, 2 लोगों को कंक्रीट करना है। सलीम भाई कॉन्ट्रैक्टर ही है ना, ये लोग कॉन्ट्रैक्टर ही है ना। कंक्रीट किसके साइड पे 2-3 दिन में होने वाला है, किसी भी साइड पे हो, वो लोग जब तक आप सब लोग हाथ ऊपर नहीं करेंगे, जिसके पास नहीं होने वाला है, जिसके पास प्लास्टर चल रहा है, ब्रिक वर्क चल रहा है, वो नहीं हाथ ऊपर करे, जिसके पास होने वाला है वो हाथ ऊपर कीजिए। अरे इसमें आप हाथ ऊपर नहीं करो तो बात करने लगेंगे तो कैसे बात करेंगे? और 2, 3, 4, 5, 6 और 7 और कौन है? ये सलीम भाई, ये 8 लोग हैं। ये 8 लोगों के साइड पे आपको 20-20 बैग कंक्रीट बस भेजना है कल। तो ये मैं ट्रैक करूंगा हम, क्योंकि इन लोगों को उनके पास ये चीज जाएगी नहीं। मैं किसी होटल में खाना खाऊंगा ही नहीं तो वो खाना अच्छा है या बुरा है कैसे पता चलेगा? मुझे पता चलेगा? आपका चेहरा कब देखा मैंने? आज देखा। मेरा चेहरा कब देखा आपने? जब हम मिले तब देखा ना। तब वही है, किसी चीज का आप इस्तेमाल ही नहीं करोगे, उसको लगाओगे नहीं तो उसका खासियत क्या है तब पता चलेगा। अब पता चला ना, दोनों का डिफरेंस पता चला ना। फ्री नहीं, फ्री जो ध्यान में रखो। एक चीज ध्यान, एक चीज मैं आपको सवाल पूछता हूँ, भाई फ्री की चीज की वैल्यू होती है? होती है क्या? बोलो मुझे, अगर होती है तो बताओ। मुझे तो नहीं लगता। मुझे अगर कोई चीज फ्री में लगता है, याद यार लेते, हम जब लेते हैं तब तक वैल्यू होती है, लेकर जब घर जाते हैं उसके बाद उसका वैल्यू खत्म हो जाता है। समझ रहे हो? फ्री का वैल्यू नहीं होता है। फ्री, सलीम भाई यार दे, चलो दे दिया फ्री आपको 20 बैग का 200 बैग परसों खरीदोगे? प्रेम से हर चीज प्रेम से होती है, प्रेम के सिवा कुछ नहीं है। लेकिन एक चीज ध्यान में रखना, वो तो मजाक में उन्होंने बोला, लेकिन अगर कोई भी चीज है, हम लोग, ये तो सीमेंट की बात हुई,
अभी आप लोगों ने मोबाइल में खरीदे हैं ना, अलग अलग कंपनियों के मोबाइल खरीदे हैं। कौन सा मोबाइल अच्छा है, कौन सा खराब है, कब पता चला आपको? 3 कंपनियों के 3 मोबाइल बदलने के बाद ही चला। अभी मुझे पता है इसमें 100 में से 80 लोग ऐसे होंगे जो 3 कंपनियों के मोबाइल खरीदे होंगे इन 5-6 सालों में। पहले सैमसंग लिया होगा, फिर वीवो लिया होगा, और कुछ लिया होगा, कोई लोगों ने अभी एप्पल भी लिया होगा। लिया है कि नहीं? जिसने एप्पल लिया है, पहले सैमसंग था, अभी कितना खुश है, कितना खुश है। फीचर्स रहते हैं, हर चीज के फीचर्स रहते हैं, वो सब कब अपने को पता चलता है, जब वो कोई चीज हम लोग इस्तेमाल करते हैं। तो मेरा आप सभी लोगों का कहना है, जहाँ पे भी आपका कंटेंट का वर्क चल रहा है, वहाँ पे ये प्रोडक्ट आप लेकर जाइए, तो आपको उसके बेनिफिट समझेंगे। ये हुआ प्रोडक्ट से रिलेटेड। अभी हम आपसे बात करने जा रहे हैं अपने साइट्स पे अपना जो काम है वो कैसे अच्छा होना चाहिए, उसके रिलेटेड हमें क्या क्या करना चाहिए, कौन सी बातें जो है ऐसी है जिसके ऊपर हमें ध्यान देना चाहिए कि हमारा जो कंस्ट्रक्शन चल रहा है वो अच्छा हो, और एक काम देखने के बाद हमें और 2 काम ज़्यादा मिले। कब मिलेगा काम अच्छा आपको? आपका रेपुटेशन कब सुधरेगा? अगर मैं कॉन्ट्रैक्टर हूँ, मेरा रेपुटेशन मार्केट में कब बनेगा? सलीम भाई ने कल दुकान खोला है क्या? सलीम भाई ने कल दुकान खोला है क्या? कब खोला है? पहले कितना बैग बेचा था? 50 बेचा था। आज कितना बेच रहे हैं? 5000 टन। ऐसे ही हुआ क्या? आप में से जो आपने काम चालू किया, पहले कितने साइट थे आपके पास? तो आज कितने साइट, आज कितने बड़े कॉन्ट्रैक्टर बने? ऐसे बने क्या? एक्सपेरिमेंट, लोगों ने जांचा है, उनका काम देखा है, तब जाके काम मिले। तब आप में से ऐसे कुछ लोग होंगे शुरू में छोटे काम से शुरू किया, आज किसी के पास 20 काम चल रहे हैं, नाम है इनका मार्केट में। नहीं यार, ये बाबू भाई ठेकेदार है, इनका काम करने का तरीका अच्छा है, क्वालिटी भी देते हैं, अच्छे कम दाम में भी करते हैं, कम दाम में अच्छा काम करके देते हैं। ये भी थॉट प्रोसेस होता है। एक थॉट है भाई, पैसा लेते हैं लेकिन पैसे का मुबादला हमें देते हैं, ये भी थॉट होता है। तो ये सब चीजें होती है, इसके ऊपर हम लोगों ने ध्यान देना चाहिए। अभी सुरक्षा तो बिक रहा था, कंप्यूटर प्लस लाने की क्या जरूरत थी? ऐसा कुछ नहीं है। जैसे अभी आप आगे बढ़ोगे तो मार्केट में अलग अलग चैलेंजेस आते हैं, उस तरीके का प्रोडक्ट बनाना पड़ता है, क्योंकि हमारे जो यूजर्स है, इंजीनियर्स है, कॉन्ट्रैक्टर्स है, या जो एंड कस्टमर को इतना पता नहीं रहता है कंक्रीट और प्लास्टर के बारे में, उसको एक ही चाहिए रहता है। मैंने सर को काम दिया है, सर ने मेरा ड्राइंग 15 दिन में देना चाहिए, उसका सैंक्शन होना चाहिए, और ये कॉन्ट्रैक्टर है, इसका मेरा एग्रीमेंट हुआ 6 महीने का, 6 महीने में मेरा काम कंप्लीट होना चाहिए। उसको पता है कि प्लास्टर कैसे होता है, कंक्रीट कैसे होता है, वो कौन सिखाता है? आप सिखाते हो ना। तो आप लोगों को कुछ चीजें ध्यान देनी चाहिए। तो वही गुड कंस्ट्रक्शन प्रैक्टिसेस क्या होती है, उसके बारे में 2-4 स्लाइड है, वो आपको समझा देंगे। और ज़्यादा जानकारी आपको चाहिए तो आप हमेशा हमारा जो टेक्निकल सर्विसेज टीम है उनके साथ जुड़े रहिए। बात करने से क्या होता है? बात करने से क्या होता है? बात बनती है ना। अगर मुझे यहाँ से मानगांव जाना है, मुझे रास्ता पता नहीं, मैं क्या करूँगा? मैंने क्या करना चाहिए? खड़ा रहना चाहिए क्या? पूछना चाहिए भाई मानगांव जाने का रास्ता किधर है। तो वैसे आप अगर टेक्निकल लोगों के साथ ज़्यादा जुड़े रहेंगे तो उतना आपको बेनिफिट मिलेगा। और पूछो कुछ भी आड़ा टेढ़ा, आपके इंजीनियर को भी कुछ भी आड़ा टेढ़ा सवाल पूछो, उसका भी हिल जाना चाहिए, हम लोगों का भी हिल जाना चाहिए। क्यों हिलना चाहिए? देखो स्ट्रक्चर जो होता है ना, आज देखो जैसे आप हो, मूड बदलता है ना, आपका मूड बदलता है, वैसे स्ट्रक्चर का भी मूड बदलता है। ये सुना है कि आपने? स्ट्रक्चर यानी आप जो बिल्डिंग बना रहे हो उसका भी मूड बदलता है। आप उसके अंदर घुसोगे ना, वो बहुत बड़ा टेक्निक है। वो एक एक चीज़ अगर मैं आपको समझाऊंगा, भाई अभी मैं गया कंक्रीट के अंदर घुसा, उसमें एक रेती का थोड़ा सा वालू का कण है, उसको झाँका, उसमें क्या है? ये खड़ी है, खड़ी के अंदर घुसा, खड़ी के अंदर क्या है? फिर पानी है, पानी का pH वैल्यू क्या है, उसमें घुसा, भाई दोनों में कितना अंतर है, घुसना पड़ता है। जितना आप घुसोगे उतना नॉलेज आपको मिलेगा। क्योंकि आपको बड़ा किसने बनाया? किसने बनाया? किसने बड़ा बनाया आपको? किसने?
अनुभव ने, आपका जो एक्सपीरियंस है उसने बड़ा बनाया। एक्सपीरियंस कहाँ से आया? आपने जांचा, देखा, समझा, लोगों से पूछा, है क्या नहीं? ये सब चीजें होती है। तो कभी भी कोई भी कंपनी हो, एसीसी हो या दूसरी कंपनियां हो, दूसरे मटेरियल की कंपनी हो, क्योंकि बहुत अलग अलग कंस्ट्रक्शन मटेरियल मार्केट में अवेलेबल है ना। आप दुबई सर को पूछो, दुबई ये कंस्ट्रक्शन का जंगल है। वहां पे जो दुबई का जो टावर है, बुर्ज खलीफा, वहां पे फोटो किसी हीरोइन के और भगवान के नहीं लगाया है, वहां पे ठेकेदार और मिस्त्री का और इंजीनियर का फोटो लगाया है। मेरे दोस्तों, कभी आपको कभी मिला चांस, सब क्या लगाया फोटो वहां पे? वो जो बिल्डिंग बना है, कौन से स्टेज पे किसने काम किया, कैसा काम किया, कैसे गया, सब प्रोसेस कहाँ है शायद। वो वहां पे ऐसे तुम्हारे भगवान के, तुम्हारे हीरो के, हीरोइन के, किसी राजा के फोटो नहीं है उस बुर्ज खलीफा में। आप जाओगे तो वहाँ का इंजीनियर कौन था, वहाँ का कॉन्ट्रैक्टर कौन था, किसने क्या अचीवमेंट किया, कौन सा मेसन था, छोटे छोटे लोगों का भी वहाँ पे इमेजेस लगाई हुई है, नक्शा लगा हुआ है, हर एक का फोटो है। कौन आरसीसी डिजाइनर था, कौन आर्किटेक्ट था, कौन कंसल्टेंट था, कौन ठेकेदार था, इन लोगों के फोटो है। क्योंकि वो मिरेकल था ना, आरआईएस बिल्डिंग का मिरेकल था, तो वो मिरेकल को बनाने वाले लोगों का फोटो है। तो वैसे सेम अगर मेरा घर अगर किसी ने किया है, जैसे इन्होंने किया है, तो मैं क्या बोलूँगा, नहीं वो अच्छे हैं। मेरा जिसके साथ संबंध आया, जिसने मेरा काम किया है, तो मैं किसका नाम लूँगा? उनका नाम लूँगा ना। वैसे आप सब लोगों का नाम आपके जो ग्राहक है उन्होंने देना चाहिए। तो मार्केट में आप भी बने रहेंगे। आप क्या यूज़ करते हो? सीमेंट कौन सा यूज़ करते हो? एसीसी। आप बने रहेंगे तो कौन बना रहेगा? एसीसी बना रहेगा। एसीसी बना रहेगा, कौन बना रहेगा? ये सब क्या है? कंक्रीट है। हम लोग एक दूसरे के साथ कनेक्टेड मेंबर्स है। तो हमें कैसे बनना है? कंक्रीट जैसे मजबूत बनना है। तो सबसे मेन चीज एक ही ध्यान में आपको रखना है कि आपका बांधकाम जो है वो कैसे मजबूत बने। उसको मजबूत बनाने के लिए क्या क्या टेक्निक्स है, वो टेक्निक्स के बारे में मैं कैसे समझूं। मेरे साइट पे जो टेक्निकल इंजीनियर्स है, मेरे खुद के कंसल्टेंट, मेरे खुद के आर्किटेक्ट, या कोई कंपनी का प्रोडक्ट मैं लेता हूँ उसका इंजीनियर, उनके साथ कैसे जुड़ूं और मेरा काम कैसे मैं अच्छा बढ़ाऊं। तो इन चीज़ों का आप कभी भी आपके लाइफ में कोशिश करो। मेरा भी 20 साल का तजुर्बा हुआ है। मैंने भी खुद को बहुत मास्टर समझना चाहिए। सर ने भी बहुत सारे काम किए, उनके भी 10-20 साइट चले। हमारा एज बड़ा होता है, हमारा एक्सपीरियंस बढ़ता है। एक्सपीरियंस बड़ा नहीं होता है, एक्सपीरियंस क्या होता है? बढ़ता है। हमारा एज क्या होता है? बढ़ता है। तो नॉलेज जो है ना, नॉलेज कभी बड़ा नहीं होता है। नॉलेज क्या होता है? बढ़ते रहता है। तो जितना नॉलेज आप बढ़ाओगे उतना मास्टर आप आपके काम में हो सकते हो। एसीसी ने 87 ईयर्स बोलते ना, 80 साल से काम कर रही है कंपनी, 90 ईयर्स कंप्लीट करेगी। क्यों कंप्लीट करेगी? ये सब किया है। एक सम्राट करके सीमेंट हम लोग बेचते थे, उसके बाद सुरक्षा बेचे, फिर अभी कंक्रीट प्लस लेकर आए, उसके बाद और कुछ लेकर आएंगे। क्योंकि अभी देखा ना, अभी सुना भी होगा, कुछ सुना अदानी नाम आपने सुना है क्या किसी ने? कल आपको अदानी का नाम सुनाई देगा हमारे सीमेंट के साथ। अदानी इज अ गुड पायनियर इन इंफ्रास्ट्रक्चर कंपनी। आपका जो एयरपोर्ट बन रहा है, इंटरनेशनल एयरपोर्ट पनवेल का, वो अदानी बना रहा है। डिगी पोर्ट जो बन रहा है ना, बहुत बड़ा कंस्ट्रक्शन कंपनी है। तो हर एक सेगमेंट में आपका जो तेल, फॉर्च्यून तेल देखा है कि नहीं किसी ने? वो अदानी का है। सीमेंट अब अदानी का है। अंबुजा एसीसी अब बन गया है अदानी सीमेंट। अब आपको आएगा कब पता चलेगा? जैसे आप मालूम इंफॉर्मेशन लोगे तब पता चलेगा। वैसे सेम कंस्ट्रक्शन में होता है। कंस्ट्रक्शन जो बांधकाम चलता है उसकी प्रोसेस क्या होती है, उसमें क्या क्या चीज़ों के ऊपर हमने ध्यान देना चाहिए, वो आप पूछेंगे तो आपका भी नॉलेज बढ़ेगा। और ये फोरम ये नहीं कि हम आपको हर एक चीज़ समझाएं। आपको समझने के लिए किसके साथ टच में रहना पड़ेगा? ये
ये जो बंदा है ना अमोद दारने, इंजीनियर अमोद दारने के साथ आपके जो इंजीनियर है ना आपके साइट पे, उनके साथ जुड़ा रहना पड़ा, क्योंकि 4 साल अगर उन्होंने इंजीनियरिंग किया है तो कुछ तो सीखा होगा, कुछ तो सीखा होगा। आप बोलते हैं कि नहीं नहीं यार उन्होंने कुरान पढ़ा है, उन्होंने गीता पढ़ी है, पर ये मतलब का क्या होगा, उन्होंने उसका नॉलेज लिया है। तो नॉलेज समझेंगे कब हम, जब उनका सुनेंगे। तो ये है सब। तो मैं आप सभी का आभार व्यक्त करता हूँ कि मैंने जो बातें आपको आपके लैंग्वेज में या सादे लैंग्वेज में समझाने की कोशिश की, आपको समझ में आई होगी। सभी लोगों का मैं मेमन एंटरप्राइजेस और एसीसी टीम के तरफ से यहाँ पे वेलकम करता हूँ। और जो हमारे सर्विसेज हैं, जैसे साइट विजिट, हमारा इंजीनियर है, आपका गुड कंस्ट्रक्शन प्रैक्टिसेस को रिलेटेड आपके साइट पर ये आपको सर्विस प्रोवाइड कर सकते हैं। हम लोग स्लैब सुपरविजन के लिए आते हैं, सील कंटेंट क्या होता है, एग्रीगेट का सीव एनालिसिस क्या होता है, सैंड का सीव एनालिसिस क्या होता है, स्लम कोन क्या होता है, क्यूब टेस्टिंग किसे बोलते हैं, ताकत कैसे मापी जाती है, ये सब तरीके के जो रिबाउंड हैमर टेस्ट क्या होता है, ये सब तरीके के सर्विसेज हम लोग प्रोवाइड करते हैं। और कुछ कॉन्ट्रैक्टर जो है कस्टमर को एश्योरेंस देते हैं कि भाई स्लैब और फाउंडेशन के लिए हम लोग खाली कंक्रीट प्लस ही यूज करेंगे, 2 पैसा ज़्यादा भी लेते हैं। तो आगे के जो स्लाइड्स हैं अमोद आपको एक्सप्लेन करेंगे। एक साईट आहे ही खूप इम्पॉर्टंट साईट आहे। कधी कधी आपल्या साईटवर आपण जेव्हा कॉन्क्रिटिंग करतो तर कॉन्क्रीटच्या कन्सिस्टन्सी प्रमाणे अजून वाढ बस, अरे वो जो लेडी खड़ी है ना, हाँ, 3 फुटाच्या वरती कॉन्क्रीट ओसू नये असं दिलंय। याचा अर्थ काय, खडी आणि जे सिमेंटची स्लरी आहे, सिमेंट और पानी का जो मिश्रण है वो सेपरेट ना हुए, ये उसके पीछे का महत्त्वाचं कारण आहे। तर कॉन्क्रीट ओतताना ते 3 फुटाच्या खालूनच ओतलं पाहिजे, त्याच्या वरती ओतलं तर त्याच्यात हनीकॉम्बिंग होऊ शकतं, सेग्रिगेशन होईल, कुठे सेपरेशन होऊ शकतं। खडी जड असल्यामुळे एकीकडे जाईल आणि सिमेंट आणि पाणी वेगळ्या ठिकाणी जाईल। तर सिमेंट कॉन्क्रीट प्लेसिंग खूप महत्त्वाचं आहे। कॉम्पॅक्शन, आता मी जर बऱ्याच साईडला पाहिलं, तुम्ही सगळीजण व्हायब्रेटर वापरतात, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये व्हायब्रेटरचा वापर होतो। कॉलम बीम जिकडे आहेत तिकडे कॉम्पॅक्शन जेवढं चांगलं येईल तेवढं आपलं कॉन्क्रीट टाईट आणि चांगलं बनेल। जी आपल्या कॉन्क्रीटच्या आतमध्ये जी हवा राहिलेली असते, हवा किंवा जे पाण्याचे बुडबुडे वगैरे असतील तर ते ह्या कॉम्पॅक्शनमुळे निघून जातात। व्हायब्रेटरच्या वापराने तर खूप चांगला इफेक्ट मिळतो। इथे जे कॉन्क्रीट व्हायब्रेटर वापरतात सगळीकडे, असे बऱ्यापैकी वापरला जातो। लेकिन वाटर सीमेंट अगर ज़्यादा रहा, हमारा कंक्रीट पतला रहा, तो वाइब्रेटर यूज करने का कोई फायदा है क्या? पूछो उनको। अगर आपका कंक्रीट पतला है और आप वाइब्रेटर यूज कर रहे हो, उसका कुछ फायदा है क्या? तो कंक्रीट कैसा होना चाहिए? गाढ़ा होना चाहिए, तब उसको कॉम्पैक्शन आप दोगे तो वो अच्छा कंक्रीट बनेगा, उसका पैकेजिंग अच्छा होगा। अगर आपने पतला कंक्रीट किया तो वो आपने कितना भी वाइब्रेटर चलाया तो कुछ फायदा है क्या? उससे क्या होगा? सेग्रीगेशन होगा, 2-2 लेयर बनेंगे, खड़ी नीचे जाएगा, रेती ऊपर जाएगा, सीमेंट ऊपर आएगा, तो वो कंक्रीट को स्ट्रेंथ ही नहीं आएगा। तो कंक्रीट का कॉम्पैक्शन कब करना चाहिए? आपका जो कंक्रीट है, आपको उसका जो वाटर कंटेंट है वो नहीं ज़्यादा बढ़ाना है, वो कम रखना है। उसके लिए क्या करना है आपको? जो कंक्रीट बनाते हैं ना, उसका हाथ में लो, गोला बनाओ, 15 सेंटीमीटर ऊपर फेंको और नीचे हाथ पे लो। अगर वो फूटता है तो आपका कंक्रीट अच्छा नहीं है। लो ऊपर फेंको 15 सेंटीमीटर, अगर वो हाथ में ऐसे ही आता है, गोला चिपक के बैठता है, तो उसका मतलब आपका कंक्रीट अच्छा है। तो बिखरना नहीं चाहिए कंक्रीट, खड़ी और रेती बिखरना नहीं चाहिए। लिया हाथ में, सिंपल टेक्निक है, हाथ डाला, फेंका, गोला बनाया, फेंका ऊपर, हाथ ऐसा रखा, हाथ पे भी गिर के फूटता है, जिसका मतलब वो कंक्रीट खराब है। वो आपने कुछ भी उसको किया तो उसको ताकत नहीं आएगा। वो कैसा होना चाहिए? एक दूसरे के साथ चिपक के, स्लरी के साथ चिपक के रहना चाहिए। सिंपल टेक्निक से ही है, ज्यादा कुछ उसको साइंस नहीं है उसमें। क्यूरिंग, आपका स्लैब में क्रैक्स क्यों जाते हैं?
आपका सबसे बड़ा दिक्कत क्या है? अरे भाई आपकी दिक्कत क्या है साइड पे? क्रैक्स। क्यों जाते हैं क्रैक्स? पहला रीजन है आपके कंक्रीट में ज्यादा पानी होना। ज्यादा पानी रहेगा, एक्सेस वाटर रहेगा, जितना रिएक्शन के लिए उतना लेगा, बाकी पानी का क्या होगा? क्या होगा? वो धूप के साथ, हवाई के साथ कहाँ आएगा? बाहर आ जाएगा। बाहर आने के लिए क्या करेगा? वो जगह बनाएगा। जगह बना लिया तो क्या किया? क्रैक्स किया। जब बारिश का मौसम आएगा तो क्या होगा? पानी अंदर जाएगा। आप बोलेंगे अरे यार सर ये तो स्लैब अच्छा भरा था मैंने, लेकिन ये तो नहीं हो रहा है। अब क्या करते हो? उसके लिए क्या करते हो? वाटर प्रूफिंग करते हो। वाटर प्रूफिंग क्या है? क्या है वाटर प्रूफिंग? छतरी का काम करता है। किसी भी वाटर प्रूफिंग कंपनी एजेंसी को पूछो भाई इसका गारंटी देगा क्या? देगा क्या? वो उसका लिमिटेशंस है। वो जो काम है उसका काम ये है कि आपके काम को पूरा कवर करना। कवर क्यों इसलिए करते कि अगर आपका कंक्रीट ही अच्छा हुआ तो आपको किसी वाटर प्रूफिंग के वाले के पास जाना पड़ेगा क्या? तो उसके लिए भी एसीसी ने केमिकल लाया है। आपको पानी पतला ही चाहिए ना, पानी मत डालो, एक केमिकल डालो, आपका काम कंक्रीट भी पतला हो जाएगा और ताकत भी बढ़ेगा। उसके लिए ये हमारे एक इंजीनियर है केमिकल वाले, LB202 करके हमारा एक इंटीग्रल प्लास्टिसाइजर है, वाटर प्रूफिंग केमिकल है। वो आपके पानी की मात्रा को कम करता है। वो अगर डाल दिया आपने एक गोनी के पीछे 200 ml डाल दिया तो आपका 6-7 लीटर पानी कम हो जाएगा। क्या कितना हो जाएगा? 6-7 लीटर पानी कम हो जाएगा। पानी क्या करता है? आपकी मजबूती कम करता है, कंक्रीट को खराब करता है, सेग्रीगेट करता है। खड़ी इधर एक भाई, छोटा भाई घर पे, एक भाई दारू की दुकान पे, एक भाई किधर, वो नहीं होना चाहिए कंक्रीट में। तो कंक्रीट को बनाए कौन रखता है? वो केमिकल भी है। ये टेक्निक्स है, वो टेक्निक्स सीखने चाहिए, समझनी चाहिए। तो LB202 क्या काम करता है? वाटर प्रूफिंग आप करते हो, आता है ना मार्केट में बहुत सारी कंपनियां, हम भी आए एक वाटर प्रूफिंग सॉल्यूशन लेके, LB303 एक्रिलिक बेस है। हम क्या बोलते हैं? एक्रिलिक बेस है। अगर सूरज में आप रखोगे उसको तो उसका इम्पैक्ट उसके ऊपर होगा नहीं, यही बोलते हैं सर। इसलिए बोलते हैं ये जो आदमी है इसका जो स्किन है ये खराब होता है धूप से, तो हम उसको क्या करेंगे? प्लास्टिक से कवर करेंगे, वही वाटर प्रूफिंग है। तो कंक्रीट अगर आप अच्छा बनाओगे तो ये चीजें भी करोगे तो और ज्यादा आपका घर, आपका काम अच्छा होगा। ये जो एरिया है जो समंदर के पास होता है ये सबसे डेंजरस एरिया है। यहाँ पे कंक्रीट अच्छा बनाना बहुत जरूरी है, नहीं तो आप देखते होंगे 10 साल में प्लास्टर गिर रहा है, देखते हैं ना, कॉलम का एक का कॉर्नर टूट के गिर रहा है, होता है कि नहीं? सब होता है कि नहीं ऐसा? तो ये कौन करता है? ये जो एटमॉस्फेयर है, एटमॉस्फेयर यानी वातावरण, जिस एरिया का जो वातावरण है उसका इम्पैक्ट होता है। जैसे आप हैं लोग बैठे हुए, दुबई में कभी गए आप? दुबई का टेम्परेचर पता है आपको कितना होता है? मिनिमम टेम्परेचर आपको पूछो, मिनिमम टेम्परेचर कितना होता है? 48 होगा? 44 डिग्री में आप लोग खड़े नहीं रह पाओगे। 44 डिग्री टेम्परेचर होता है। यहाँ पे क्या होती है? यहाँ पे अभी गर्म हो रहा है ना, क्यों हो रहा है? धूप के कारण हो रहा है क्या? ये क्या है? ह्यूमिडिटी है, इसे आर्द्रता कहा जाता है। ह्यूमिडिटी अलग, टेम्परेचर अलग, और गर्मी अलग और ठंडी अलग, ये चारों चीजों जो चीजें हैं या अवस्थाएं हैं इसका अलग अलग परिणाम होता है। तो ये सब चीजें होती है। अभी हम लोगों ने मार्केट में तो आपको पता है केमिकल्स आप स्लैब में डालते हैं ना, प्लास्टर करते हैं, रेडीमिक्स प्लास्टर सुना है आपने? सुना है क्या? वाटरप्रूफ प्लास्टर सुना है क्या? वाटरप्रूफ प्लास्टर, या आप प्लास्टर को क्या करते? तराई करते हो, खुद की तराई करने वाला प्लास्टर सुना है? सेल्फ क्यूरिंग प्लास्टर। अभी आप लोगों के लिए सीमेंट तो हम दे ही रहे हैं, उसके अलावा और कुछ अच्छे प्रोडक्ट्स लेके आए कि आपको किसके ऊपर भरोसा है? एसीसी के ऊपर। कितने साल से? 80 साल से ऊपर। तो हम लोगों ने आपके लिए
और अच्छे प्रोडक्ट लेकर आए हैं। आप टाइल फिट करते हो तो उसके लिए क्या लगाते हो? कभी सीमेंट पानी लगाते हो, कभी टाइल एडिसिव लगाते हैं। तो एसीसी सीमेंट तो हमने लाया ही है, अब हम लोगों ने और अच्छे प्रोडक्ट्स आपको लेकर आए। तो उसका एक थोड़ा सा इंट्रोडक्शन आपको हमारे एकेंद्र जी बताएंगे। नमस्ते सर, अच्छा लगा सब आप लोग आए। मेरा नाम एकेंद्र भूल है, मैं एसीसी केमिकल के लिए काम करता हूँ और मेरा काम है केमिकल आप लोग तक पहुँचाना और आप लोग को केमिकल के बारे में बताना। ठीक है सर, जैसे मार्केट में बहुत सारी कंपनी अभी केमिकल लाए हैं और आपके अगर मन में होगा तो एक ही चीज़ होगा, वो है क्या केमिकल यूज़ करते हैं सर आप लोग? कौन सी कंपनी का केमिकल यूज़ करते हैं? यूज़ तो करते हैं ना, तो बताइए ना सर। ठीक है, सभी का एक ही रहता है, जो छतरी लेके आ जाते हैं अमिताभ बच्चन जी। ठीक है, भरोसा देखो क्या होता है ना सर, नॉर्मली केमिकल जो है स्ट्रेंथ के ऊपर होती है। जो अभी हमारे पास केमिकल आए हैं, देखिए हमारा सीमेंट काफ़ी सालों से है। ठीक है सर, हम केमिकल में अभी आए हैं, गए 4-5 साल से आए हैं, बट अभी हमने मार्केट में थोड़ा अच्छा परफॉर्मेंस आया है और केमिकल हमने पुश किया है। काफ़ी जिम कॉन्ट्रैक्टर भाइयों ने यूज़ किया है, उनको भी कॉन्फिडेंस आया है। ठीक है, हमारे क्वालिटी उनको पता चली है, तो उसके हिसाब से हमारा अभी केमिकल भी अवेलेबल है। जैसे सर नॉर्मली आप लोग जो केमिकल अभी लेते हैं, एक बैग सीमेंट में 200 ml डालते हैं। ठीक है, 200 ml एक बैग सीमेंट में 200 ml कोई काफ़ी ज़्यादा नहीं होता, उसका कॉस्ट भी एक मामूली से आता है, बट उससे क्या होता है आपका कंक्रीट का स्ट्रेंथ अच्छा बनाता है, जिसमें क्रैक डेवलप होने से भी बचाता है। ठीक है, आपके सलिया को जंग लगने से भी रोकता है। ठीक है, ACC LB202 है, जो गोल्डन कलर का डब्बा है, वो उसका काम करता है। ठीक है सर, जिसको आप फुटिंग से लेके एंड तक काम कर सकते हो, उसको यूज़ कर सकते हो। कोई भी मटेरियल बनाना है, कंक्रीट बनाना है, LB202 डाल दो। प्लास्टर के लिए मटेरियल बनाना है, LB202 डाल दो। जैसे सर देखिए 2 साल पहले क्या हुआ, कोरोना आया। कोरोना सभी के ऊपर तो नहीं आया, किसी को कोरोना नहीं हुआ, किसी को हुआ, बट टीका सभी ने लिया। टीका सभी ने क्यों लिया? क्योंकि खुद की सुरक्षा के लिए लिया। तो घर बनाते समय भी अभी जो जिस हिसाब से मार्केट चल रहा है, केमिकल को यूज करना भी बहुत जरूरी है। जैसे हमने कोरोना टीका लिया खुद की सुरक्षा के लिए, वैसे केमिकल को भी कंक्रीट में, प्लास्टर में, बांधकाम में, हर चीज में लेना जरूरी है। केमिकल का कॉस्ट देखने जाओगे तो कोई ज़्यादा नहीं आता है। अगर लाख रुपए का आप काम कर रहे हो तो उसमें कम से कम 2000-2500 रुपये का केमिकल जाता है, उससे ज़्यादा नहीं जाता है। ठीक है सर, तो ACC केमिकल अभी अवेलेबल है मेमन इंटरप्राइजेस में। और उसके बाद हमारा 303 है, जो एक्रेलिक बेस है। मोस्टली क्या होता है सर, बाकी दूसरी जो कंपनी के केमिकल अभी अवेलेबल है मार्केट में, वो SBR है। SBR मतलब क्या होता है सर कि रबड़ होता है, और एक्रेलिक जो होता है वो इलास्टिक होता है। तो हम लोग ज़्यादा विश्वास किस पे करते हैं? इलास्टिक पे। रबड़ को क्या होता है ना सर, खींचेंगे ना तो कुछ समय तक वो टिका रहेगा, फिर कुछ टाइम के बाद वो टूट जाता है। बट एक्रेलिक को कैसा होता है सर, जितना आप फैलाओगे ना उतना एक्रेलिक चीज़ फैलता है। तो अभी आप लोगों ने देखा होगा मार्केट में पेंट भी जो आती है, पेंट जो भी कंपनी है, अच्छी पेंट कंपनी, जो भी कंपनी पेंट ला रही है वो एक्रेलिक बेस ला रही है, क्योंकि एक्रेलिक बेस का डिमांड काफ़ी अच्छा है, डिमांड से ज़्यादा उसका काम अच्छा है। तो मैं आपसे एक निवेदन करूंगा कि आप लोग ACC के केमिकल को यूज़ करिए। केमिकल 200 ml से लेके 200 लीटर तक के पैकिंग में अवेलेबल है। ठीक है, सभी अगर 20 लीटर, 10 लीटर, 50 लीटर, 100 लीटर, जितना बड़ा आप लोग केमिकल का डब्बा लेंगे, कॉस्ट वाइज भी आपको उतना थोड़ा सस्ता मिलता है। अभी सर के पास 1 लीटर से लेके 20 लीटर तक के रेंज अवेलेबल है, तो आप उनसे जब भी चाहे तभी ले सकते हैं। और आपने सीमेंट के ऊपर इतने साल विश्वास किया है, तो केमिकल के ऊपर भी आप विश्वास करके एक बार यूज़ करके देखिए सर, उसका रिजल्ट आपको 110% अच्छा ही मिलेगा। अगर कहीं भी आपको कुछ हमारा केमिकल यूज़ करने की वजह से कुछ तकलीफ होती है या कुछ परेशानी हुई या कहीं लीकेज का इशू हुआ, तो आप हमें बताइए, बेफिक्र होकर हम आपके साइट पर आएंगे और उसके वो चीज़ के ऊपर ध्यान देंगे। दूसरा सर, हमारे पास रेडी मिक्स प्लास्टर है। 3 टाइप के प्लास्टर है। नॉर्मली क्या हो रहा है ना सर, जैसे अभी कंस्ट्रक्शन में सर ने बताया कि टेक्नोलॉजी बढ़ रही है,
जैसे टेक्नोलॉजी बढ़ रही है, कंपनियां वैसे प्रोडक्ट भी बढ़ा रही हैं। हमारे पास 3 टाइप के रेडी मिक्स प्लास्टर है जो रेडी टू यूज है। रेडी मिक्स प्लास्टर 40 किलो के 2 टाइप के 40 किलो के प्लास्टर है, एक टाइप का 20 किलो का प्लास्टर है। जो 20 किलो का प्लास्टर है LB101 वो ऐसा वाटर प्रूफिंग प्लास्टर है। वाटर प्रूफिंग प्लास्टर अभी तक किसी भी दूसरी कंपनी के पास नहीं है। 20 kg का बैग आता है, उसमें सिर्फ 4 लीटर पानी ऐड करना है, फिर उसके बाद डायरेक्ट प्लास्टर को अप्लाई करना है। उसके बाद उसको क्यूरिंग करने की भी जरूरत नहीं है। वो प्लास्टर का इस्तेमाल हम कहाँ करते हैं, जहाँ पापड़ी ज़्यादा बनता है, जहाँ मॉइस्चर पकड़ता है, जहाँ समझो घर में कहीं भी दीवार गीला पड़ जाता है, जहाँ ज़्यादा करके बाथरूम के साइड का दीवार जो होता है वो जल्दी गीला होता है, जिसकी वजह से हर साल पेंट करना पड़ता है। उसके लिए हमारा LB101 प्लास्टर है, काफ़ी अच्छा है। और रेडी मिक्स प्लास्टर में 2 टाइप के प्लास्टर है, 40 किलो के आते हैं। 40 किलो में कम से कम 10 mm का थिकनेस लेंगे तो आपका पर बैग कम से कम 18 स्क्वायर फीट कवरेज मिलेगा। ठीक है सर। 2 प्लास्टर है जो सेल्फ क्यूरिंग है। ठीक है, आप प्लास्टर करने के बाद उसको क्यूरिंग करने की भी जरूरत नहीं है। रिपेयरिंग में काफ़ी अच्छे हैं, जो नॉर्मल अगर छोटा मोटा रिपेयरिंग होगा उसके लिए भी अच्छे हैं और नए कंस्ट्रक्शन के लिए भी अच्छे हैं। ये इंटरनल और एक्सटर्नल दोनों के लिए आप इस्तेमाल कर सकते हो। ठीक है सर। नॉर्मली 40 किलो का बैग आता है, उसमें गुजरात का ब्राउन सैंड रहता है, प्योरली ब्राउन सैंड रहता है। बाकी कंपनियों के भी रेडी मिक्स प्लास्टर मार्केट में अवेलेबल रहे, आप उनका क्वालिटी और हमारे क्वालिटी में देख सकते हैं। जब भी हमारा प्रोडक्ट लेते हैं उसको वॉश करके आप देख लीजिए, उसमें आपको गुजरात का ब्राउन सैंड ही मिलेगा। बाकी कुछ कंपनियों के जो आते हैं उसमें कहीं मिक्सिंग आते हैं, कभी कहीं किसी कंपनी के अच्छे आते हैं, बट हमारा एकदम क्लियरली गुजरात का ब्राउन सैंड है सर। सो मेरी आपसे रिक्वेस्ट है सर, आप लोग थोड़ा केमिकल के भी ऊपर भी ध्यान दीजिए। क्या होता है कि अभी कंस्ट्रक्शन जो है, अभी आप लोग के यहीं पर कई सारे बंगले बंदे जो बॉम्बे से मिस्त्री आते हैं, कॉन्ट्रैक्टर आते हैं, वो करके जाते हैं। जो बोलते हैं सर कि प्रैक्टिस, जैसे सर ने बताया कि आप लोग अपना जितना नॉलेज बढ़ाओगे उतना आप लोग के लिए फायदा होगा, क्योंकि आप लोग यहाँ के लोकल हो। ठीक है, कोई बाहर से काम करने आए तो आप लोग को भी अच्छा नहीं लगता है। तो आप लोग क्या करिए सर, अपना खुद का नॉलेज बढ़ाइए। ठीक है, केमिकल में काम करने का अपना नॉलेज बढ़ाइए। जहाँ नहीं करते हो वहाँ आप केमिकल से काम करना स्टार्ट करिए। कहीं आपको कुछ सैंपल लगता है तो आप बताइए, बेफिक्र होकर हम सैंपल आपको फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाइड करेंगे, वो भी एक लिमिटेड इसमें बैग में। अगर कहीं आपको एक बैग सैंपल चाहिए वो भी मैं आपको फ्री ऑफ कॉस्ट प्रोवाइड कर दूँगा। कहीं अगर मेरा केमिकल का आपको 1 लीटर लग रहा है या आधा लीटर, कहीं आपको सिर्फ जस्ट अगर समझो सैम्पलिंग के लिए ले जाना है तो उसको भी मैं आपको प्रोवाइड कर सकता हूँ। एक बार आप यूज़ करिए, फिर उसके ऊपर आप विश्वास करिए। थैंक यू सो मच सर। कितने देर तक आप सभी लोगों ने हम लोगों को सुना, कितना लेके जाएंगे, कितना हमने देने की कोशिश की वो भगवान जाने। और मुझे तो लगता है मेरे तरफ से मैंने प्रयास किया कि कुछ चीज़ें आपको, कुछ चीज़ें मैं अच्छी दूँ जिसका फ़ायदा आपके जीवन में जो आप बिजनेस में हो उसमें मिले। अभी जिसको भी किसी भी प्रकार का सवाल या किसी भी प्रकार की शंका आपके मन में होगी तो आप पूछ सकते हो, कोई भी हो। ऐसा नहीं है कि मैं पूछूंगा तो यार ये गलत है या मुझे बुरा लगेगा या हम किसी को बुरा लगेगा, ऐसा कोई नहीं है। कोई भी आड़ा टेढ़ा सवाल आपको पूछना है या आपके दिमाग में है वो, लेकिन उसका सवाल, उस सवाल का जवाब मिलने के बाद आपको अगर फायदा हो रहा है ऐसे ही सवाल पूछो। नहीं तो ऐसे सवाल पूछोगे कि जिसका ना आपको फायदा है ना मुझे फायदा, और टाइम वेस्ट हो रहा है। सही में आपको लगता है कि यार ये चीज़ मुझे समझनी है और मुझे ये चीज़ पूछनी चाहिए और मेरे दिमाग में ये चल रहा है, तो अभी ये जो 5 मिनट है आपके लिए है। जिसको भी जो भी सवाल पूछना है आप पूछ सकते हो, और जहाँ पे भी हमारी आपको मदद की ज़रूरत है वो भी आप बता सकते हो, या आपके तरफ से कुछ सुझाव आप देना चाहते हो वो भी आप दे सकते हो। या किसी को अपना अनुभव यहाँ पे शेयर करना है वो भी आप कर सकते हो।
आम्ही स्लाइड दाखवली की व 3 फुटाच्या उंचीनंतरच आपण कॉन्क्रीट त्यात टाकायचं आहे. तर बऱ्याचशा वेळेस काय होतं, तुम्ही जो कॉलम भरतात ना, कॉलम हा कधीच पूर्ण 8 फुटाचा भरण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या जे तुम्ही बनवतात प्लायचं जी फॉर्मवर्क बनवतात, ते फॉर्मवर्क जे आहे मॅक्झिमम 5 फुटाचं जर असेल तर तुमच्यासाठी कधीही चांगलं. 8 फुटाचं जर तुम्हाला कॉन्क्रीट बनवायचं आहे तर तुमचा कॉन्क्रीटचा स्लम आणि तुमचा कॉन्क्रीटचं वॉटर कंटेंट हे अतिशय योग्य प्रमाणात पाहिजे, तर ते कॉन्क्रीट खाली जाईल आणि तुम्ही व्हायब्रेटर प्रत्येक वेळेस वापरू शकला पाहिजे. नाहीतर तुम्ही 8 फुटाचा भराई घेतली तर 8 फुटाच्या भराईमध्ये तुमचं सेग्रिगेशन होईल आणि तो जो कॉलम आहे बाहेरून तुम्हाला फिनिश दिसेल का, की तुमचं वॉटर कंटेंट जास्त सिमेंटची स्लरी बाहेर येईल, परंतु आतमध्ये तो काय असेल, खोकला, त्याला आतमधून कॅन्सर झालेला असेल. आतमधून कॉन्क्रीटला कॅन्सर होतो. त्याचं कारण काय आहे, जर तुमचं मटेरियल पातळ आहे आणि तुम्ही 8 फुटावरून टाकताय, तुम्ही टाकून बघा ना, कॉन्क्रीट घ्या 8 फुटावरून टाका, काय होईल, पातळ मटेरियल कुठे जाईल, साईडला जाईल. मध्ये काय राहील, तुमचं सिमेंट कुठे जाईल, पाण्याबरोबर साईडला जाईल. तुम्हाला कॉलम काय दिसेल, हा खूप फिनिश आहे. आतमधून तुमचं कॉन्क्रीट जे आहे ते जे सिमेंट कंटेंट आहे, जिथे बॉन्डिंग होणं गरजेचं आहे. बॉन्डिंग म्हणजे काय, त्या ॲग्रिगेटला आणि सँडला बांधण्याचं काम जे करायला पाहिजे ते होईल का पूर्ण, म्हणजे तुमच्या कॉन्क्रीट जो कॉलम आहे त्याची ताकद ती मिळेल का तुम्हाला. जर तुम्हाला 8 फुटापासून भरणा करायचा आहे तर तुमचं जे कॉन्क्रीट आहे ते अतिशय योग्य पद्धतीने बनवा आणि ज्या प्रमाणात तुम्ही त्याला टाईट बनवशाल त्या प्रमाणात तुमची स्ट्रेंथ वाढेल. आणि त्याला व्हायब्रेटर, इलेक्ट्रिक व्हायब्रेटर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 7,000 रुपयाला येतं. किती रुपयाला आहे, कोणाकडे आहे का, 5 ते 7,000 रुपये. वर्षभर वापरा, फेकून द्या, दुसरं नवीन घ्या. अमेझॉनवर 3,500 रुपयात येतं. अमेझॉन माहिती का, 3,500 येतं. वर्षातून 7-8 व्हायब्रेटर वापरू शकतात. ते साईटवाल्याला सांगायचं तुमचं काम चांगलं व्हायचं, 3,500 रुपयाची वस्तू आहे, अमेझॉनवरला घे, कॉम्पॅक्शन होईल चांगलं. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तो प्रॅक्टिसचा भाग झाला. बऱ्याचशा वेळेस काय होतं, तुम्ही कॉलम बांधता 8 फुटाचा, भरता किती, 8 फूट भरता ना. तो 8 फूट भरल्यावर काय होतं, त्याच्यात 3 टप्पे पडतात. 3 टप्पे कसे पडतात, मधला जो तुम्ही सुरुवातीच्या ह्याच्यात तुमचं व्हायब्रेटर नसेल किंवा तुम्ही कशाला जर खासताय तर त्याचं प्रॉपर कॉम्पॅक्शन होतं का, तो जो गॅप आहे टी बनतो, टी स्लॅब असेल किंवा बीमचं जोड असेल, त्या जोडावर तुम्ही बघा तुमचं कॉन्क्रीट पूर्णपणे एक संध नसतं, तिथे तुमचा कॉन्क्रीट ब्रेक होईल. तुम्ही कॅन्टिलिव्हर बघितले, कॅन्टिलिव्हर जो असतो तो बऱ्याच वेळेस क्रॅक का जातो, त्याला कारण हे असतं. बऱ्याच वेळेस कॅन्टिलिव्हर जो क्रॅक जातो, तो जो जॉईंट असतो ना, त्या जॉईंटवरती तुमचं जे कॉन्क्रीट आहे ते एक संध झालेलं नसतं, म्हणून त्या ठिकाणी क्रॅक जातो. बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो, स्लॅब भरतो. स्लॅब भरताना काही ठिकाणी आपल्या स्टीलच्या प्लेटा लागत नाही, आपण फळ्या मारतो. त्या जर फळ्या मारल्या आणि त्या जर व्यवस्थित सुकलेल्या नसतील किंवा जास्त सुकलेल्या असतील तर कॉन्क्रीटमधलं काय करतात, पाणी ॲब्झॉर्ब करतात. अशा वेळेस सुद्धा तुमच्या स्लॅबला क्रॅक जातात. बऱ्याचशा वेळेस तुमच्या ज्या स्टीलच्या प्लेट असतात त्या जुन्या असतात, गंजलेल्या असतात. तुम्ही जर त्याला कोटिंग केलेली नाहीये किंवा ऑइलिंग केलेली, ग्रीसिंग केलेली, अगदी वापरली, सिमेंटची जी स्लरी आहे खालची ती त्याला चिपकून काय होते, खाली येते. हा सगळा प्रकार होत असतो. आणखी तुम्हाला काही सहाय्यता लागेल तुम्ही कधी आम्हाला संपर्क साधू शकता. कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे, दुकानावर गेले सलीमभाई द्यावं तो तुमचा इंजिनियर, त्याला बोलायचं, मला नंबर घ्यायचा, फोन लावायचा. आणखी विचारू शकता, घाबरायची गरज नाही, जेवण करायचंच आहे आपल्याला. ओपीसी काय, हां मी तेच सांगतोय. मिक्स डिझाईन म्हणजे काय, रेसिपी तुम्हाला बनवायची आहे. आम्ही तुम्हाला प्रोडक्ट देतोय, रॉ मटेरियल देतोय, तर त्या रॉ मटेरियलचा तुम्ही कसा वापर करू शकता हे तुमच्या मिक्स डिझाईनवर म्हणजे तुमच्या रेसिपीवर अवलंबून आहे. तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवल्या तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स येईल त्या कॉन्क्रीटचा. आता आम्ही PPC सिमेंटचे देतो तुम्हाला, किंवा आम्ही कॉन्क्रीट प्लस का दिलं,
IHB सेगमेंटमध्ये प्रत्येक साईटवर मिक्स डिझाईन असतं का? आणि त्याला जर सांगितलं तू OPC आणि फ्लायश मिक्स करून वापर, त्याला बनवतील का कॉन्क्रीट? म्हणून आम्ही त्याला रेडी असं प्रोडक्ट देतो की जेणेकरून त्याला OPC आणि PPC या दोघांचे फायदे मिळतील. कारण की त्याच्या साईटवरती किंवा त्याला मार्केटमध्ये जी फ्लायश अवेलेबल होईल तिची काय गॅरंटी आहे? कारण की फ्लायशचं सुद्धा IS कोड आहे. फ्लायश कुठली वापरायची याचे सुद्धा IS कोड असतात. त्या फ्लायशनुसार तुम्ही कसं मिक्स डिझाईन करणार तो सुद्धा त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्या साईटवर तुम्ही OPC सिमेंटमध्ये फ्लायश ॲड करता त्याच्यासाठी प्रॉपर मिक्स डिझाईन आणि प्रॉपर मिक्सर असणं गरजेचं आहे. नाहीतर ती फ्लायश जर एका साईडला गेली तर तुमचं कॉन्क्रीटमध्ये एका साईडला जर फ्लायश गेली ना ते कॉन्क्रीटच डायरेक्ट तुटून जातं. त्याला फॉल्स सेटिंग म्हणतात. तो कॉलमच सेट होत नाही, हा पण प्रकार होतो. म्हणून सिमेंटच तुम्हाला ॲडव्हान्स दिलं की जेणेकरून जो नॉर्मल कस्टमर आहे जो स्वतःचं बंगल्याचं काम करतो G+2 G+3 तो ह्या सगळ्या टेक्निक्स वापरू शकत नाही. मग त्याच्यासाठी कोणतं प्रोडक्ट चांगलं आहे जे टेस्टेड आहे, ज्याला ISI रिकमेंड करतं, ISIचे नॉर्म्स आहेत. ॲग्रिगेट तुमच्या साईटवर आली, तुम्ही चेक केली का? सँड तुम्ही चेक केली का? बरोबर आहे. तुमचं जे काम करतो मेसन त्याची प्रॅक्टिस नेहमी बरोबर असते का? किंवा आज एक मेसन असेल तर उद्या दुसरा मेसन असतो. प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी असते. म्हणजे तुमचं कॉन्क्रीटमध्ये व्हॅरिएशन जास्त आहे. म्हणून हे प्रोडक्ट आहे. हा प्रोडक्ट देण्याचा उद्देशच हा आहे की जो स्वतःचं घर बनवतो त्याला चांगल्या दर्जाचं कॉन्क्रीट आणि त्याचं घर चांगलं झालं पाहिजे, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. उद्या तुम्हाला असंही आणखी एक सिमेंट आमचं वॉटर रिपेलंट सिमेंट, जिथे त्याला आपण गोल्ड म्हणून नाव देतो. त्यात तुम्ही जर ते सिमेंट पाण्यात टाकलं तर ते पाण्यामध्ये पाणी त्यातून काढलं तर कोरडं सिमेंट बाहेर येतं. त्याला वॉटर रिपेलंट सिमेंट म्हणतात. त्याला आपण वॉटरप्रूफ कॉन्क्रीट कसं तयार करता येईल त्याच्यासाठी एक स्टडी आहे तो. त्याच्यानंतर आता कंपोजिट सिमेंट म्हणून एक येत आहे ज्यात स्लॅग पण आहे, फ्लायश पण आहे आणि प्युअर क्लिंकर पण आहे. त्याचं वेगळं बेनिफिट आहे. प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळे फायदे असतात. ब्लेंडेड सिमेंट आजच्या घडीला OPC सिमेंटपेक्षा ब्लेंडेड सिमेंट हे स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटी हे जे दोन महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत. स्ट्रेंथ म्हणजे काय? ताकद. ड्युरेबिलिटी म्हणजे काय? त्या कॉन्क्रीटचं आयुष्य. ठीक आहे नाही? पहिलवान आहे, पहिलवानात ताकद आहे, बरोबर. तो जर लवकर गेला तर तो जगला पण पाहिजे जास्त दिवस, तर तो प्रकार असतो. आणखी जर इथे तुम्हाला प्रश्न नसेल विचारायचा चालेल. मी मान्य करतो सगळ्या पब्लिकमध्ये एखाद्याला बोलायला नाही आवडत किंवा थोडंसं मनामध्ये भीती असते. परंतु तुम्हाला जर काही तुमच्या मनात शंका असेल किंवा काही सल्ल्याची गरज असेल तर सलीम भाईकडून आमच्या इंजिनियरचा कधीही तुम्ही नंबर घेऊ शकता, कधी त्यांच्याशी बोलू शकता. तुम्ही विनंती करू मेमन एंटरप्राइजेसला. रामेश्वर सर खूप खूप आभारी आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला खूप चांगलं नॉलेज आपण खूप चांगली माहिती दिली आमच्या लोकांना. आणि कॉन्क्रीट सिमेंटबद्दल जे काही सांगितलं तर नक्कीच आम्ही त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करू. तुमचं नेहमी असंच आम्हाला ॲडवाईस होत राहावं ही विनंती. आणि तसं साहेब आम्ही एक स्कीम काढली होती मेमन एंटरप्राइजतर्फे सलीमबाईंनी की जानेवारी ते जूनपर्यंत जसं जे हायवेस्ट वगैरे आहेत त्या ठिकाणी असलेला ते कॉन्ट्रॅक्टर आहे, बिल्डर आहे, त्याच्यानंतर इंजिनियर लोक आहे, सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्यामध्ये आम्ही असे स्कीम ठेवली होती की बाबा जानेवारी ते जूनपर्यंत ते पण हायवे चेक करतील, त्याला सिल्वर कॉईन दिलं जाईल. तर त्या सिल्वर कॉईनचं वाटप आपल्यामार्फत व्हावं. त्यांना सिल्वर कॉईन आता मिळालेला आहे, त्या स्कीममध्ये ते बसलेले आहेत, त्यांचं मी अभिनंदनही करतो. आणि ज्यांना नाही मिळालं असेल आणि त्यांचं काही चुकून नाव झालेलं असेल तर तो सलीमबाई नंतर सुद्धा देतील. आणि मी प्रत्येकाला आव्हान करतो की ही स्कीम या महिन्यापर्यंत पण चालू आहे. जर तुम्ही त्याच्यात काही थोडंफार कमी होतं तर आणखी ती स्कीम पुरी करावी. आणि सिल्वर कॉईन नेक्स्ट टाइम रामेश्वर साहेबांच्या हाताने घ्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो.
विरोधकांचे मानकरी आहेत आमचे मुस्ताक भाई मंगरेकर. आपल्या हाताने कॉईन द्यावा. हे जवळजवळ 40 वर्ष या कॉन्ट्रॅक्टरमध्ये आहेत आणि एकदम खरेदीमधून त्यांनी चांगलं करायचं हे करतात. खूप मेहनत त्यांनी घेतलेली आणि खूप संदीप काम केलेलं आहे. मुबारक. त्याच्यानंतर आमचे नवीन सेट उरले त्यांना आम्ही पंडू बोलतो. पंडू सेट त्यांनी सुद्धा टार्गेट पूर्ण केलेलं आहे. त्यांना सुद्धा रामेश्वर आपल्या हाताने कॉईन आपण द्यावं ही विनंती आहे. सुरेश धुमाळ साहेब, सुरेश धुमाळ या सर्विस हे आमचे सर्व झिरोतून निर्माण झालेले कॉन्ट्रॅक्टर आहेत. झिरोतून सर्व कॉन्ट्रॅक्टर मोठे झालेले आहेत आणि खूप अभिनंदन. ऋषिकांत बिराडे, ऋषिकांत बिराडे वडवली या ऋषिकांत अभिनंदन. सुरेश जमा झाले. ऋषिकांत बिराडे अभिनंदन. दैवन नागते, दैवन नागते ड्रायव्हर लागते. अभिनंदन. नाना मोहिते सिस्टर, नाना मोहिते साहेब सर्व आमचे कॉन्ट्रॅक्टर सर्व शून्याचं निर्माण झालेले आहे. ताल्यांचं थोडं वाढवत आनंद लागते, आनंद लागते. गंगाराम दिवेकर कोटी सर्व मेहनती जरा मोठे झाले. सुरेंद्र मोरे, सुरेंद्र मोरे अफगाव सुरेंद्र मोरे. संतोष धुमाळ गोंडर अनिल पाटील बोर्डे, अनिल पाटील बोर्डे. रवींद्र रातवकर बोर्डे. अनिल पाटील नाही, अनिल पाटील प्रवीण प्रवीण रवी रातवकर म्हणाले ना भाऊ हे रवींद्र रातवकर. राठोडकर, रवींद्र राठोडकर. दीपेश पाटील कापोली, दीपेश पाटील कापोली. दीपेश चंद्रकांत चालके, दीपेश चंद्रकांत चालके असतील सरपंच पण राहिले. सुमोद रायकर, अनिल पाटील, अनिल पाटील, अनिल पाटील. अनिल पाटील. सुमोद रायकर, सुमोद रायकर अभिनंदन. संजय धुमाळ वडवली, संजय धुमाळ
जगन्नाथ पाटील वारल, जगन्नाथ पाटील वारल, नवाज साहेब, नवाज मंडळीमध्ये पण यांनी पण खूप मेहनत सर्व विनंती आहे. अभिनंदन मुबारक. संदीप तिराळे वडवली, कोण असेल रिप्रेझेंटेटिव्ह तर यावं त्यांनी. किशोर पाटील कुडगाव, उदय गोविंदकर मोरली, किशोर पाटील, उदय गोविंदकर मोरली, विकास नांदी वडवली, विकास नांदी वडवली, केदार जावरे कुडकी, केदार जावरे कुडकी, रमेश गरज सिस्ते, रमेश गरज सिस्ते आहे. बाबूलाल सिंग सिस्ते, बाबूलाल सिंग सिस्ते अभिनंदन. गजानन सालके सिस्ते, गजानन जी, गजानन सालके, संदीप धनावडे दिव्यागर, संदीप धनावडे दिव्यागर, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर संदीपबाई त्याचं लक्षात देतील आणि त्यांना हे करतील. आणि सर्वांना मी विनंती, अजय पुलेकर अमगाव आता माझ्याकडे खेळ सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन. आणि जास्तीत जास्त याच्यानंतर पुढच्या स्कीममध्ये सर्वांनी यावं आणि SSC सिमेंटवाल्यांचं ते कसं वाढेल यासाठी प्रयत्न करावा ही सर्वांना विनंती करतो. आता आपण सर्वांनी खूप शांतपणे सर्व साहेबांचं सर्वांच्या टीमचं ऐकून घेतले. तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुकी करतोय. आणि असंच SSC कंपनीला साथ द्या. SSC तर या ठिकाणी आता सर्व कार्यक्रम होत आले आणि आवर्जून मला सांगायचं आहे की या ठिकाणी आमच्या आरती धनावडे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा पण मी आभार मानतो, कौतुक करतो. त्यांचं सुद्धा गिफ्ट काही द्यायचं आहे ते आम्ही सगळे सांगतो उद्या पण आता त्यांचं हे करावं. ते आमच्या व्यापारी आहेत हे सगळे त्यांचं स्वागत पण करतो आणि जनतेला संपर्क आहे. एक महिला असून साहेब खरंच मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करत आहे. अभिनंदन वाटते तुझं. तर आपण सर्वांनी खूप वेळ दिले. साहेबांनी खूप चांगलं आपल्याला माहिती दिली. साहेब तुमच्या टीमचं कश्यप साहेब आहेत, अमोल साहेब आहेत, केंद्र साहेब आहेत, सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आणि रामेश्वर साहेब आपण बोलले की दुबईचा तो बुर्ज खलिफा तर आता अदानीनेच कंपनी घेतल्यानंतर आमच्या सर्वांना त्या ठिकाणी एकदा बघायला घेऊन जा. म्हणजे प्रॅक्टिकल अदानीला काही फरक नाही पडत जर आमच्या लोकांना घेऊन गेले तर. पण तुम्ही प्रपोजल मांडले सर्वांनी तर ते शक्य अदानीला आहे आणि अदानी नक्कीच ते आमच्या सर्वांचा आजच्या आकांक्षा पुढे करतील.
दुबईला घेऊन जाते. बुर्ज खलिफाची इमारत बघण्यासारखी आहे. जवळजवळ 160 मजली ती इमारत आहे. वरती बघण्याकरता पूर्ण मान वरती करावी लागते, तरी सुद्धा ते दिसत नाही. तर सर्वांना ती संधी मिळावी, ती पण एसएससी कंपनी तर्फेच मिळावी ही आपणास मी आग्रहाची विनंती करतो. तुमची मागणी बरोबर आहे, परंतु तुम्ही आमच्या बरोबर 40 वर्षापासून बिझनेस करता. तुम्हाला एक कुठली गोष्ट अचीव होती तर तुम्हाला काहीतरी टार्गेट दिला जातो. टारगेट के सिवा लाइफ में कुछ नहीं है. आपका भी टारगेट होगा ना कुछ. जो टारगेट करता है उसको, मैं भी मेरा टारगेट करता हूँ तो ही कंपनी मुझे कुछ देती है. वैसे ये सब टारगेट का खेळ आहे. हर किसी का तुमचंही टार्गेट असेल ना, या वर्षात 10 साईट झाल्या पाहिजे, 10च्या 8 झाले तर काय होईल, पैसे कमी कमवशाल. सर टारगेट है, इन लोगों को भी टारगेट कंप्लीट करना पड़ता है. तब जैसा ॲडवाईस जो त्यांनी दिला अतिशय उत्तम आहे, चांगला आहे. आम्ही प्रयत्न करू मांडण्याचा. जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना जे टार्गेट दिलं जाईल एसीसी तर्फे, एसीसी यूज करायचं, त्यांनी जर ते कंप्लीट केलं आणि त्याचं जे कॉस्ट असते, त्याचा जो खर्च जर त्याच्यातून निघाला, ह्याही गोष्टी त्याचं तुम्ही भविष्याचं काय बघितलं, भविष्यात चांगल्याही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे नेहमी भविष्यामध्ये चांगलंच होईल ह्या अपेक्षा नेहमी ठेवल्या पाहिजे. मी परत एकदा मेमन एंटरप्राइजेस आणि या भागातील जे सर्व ठेकेदार आहेत, इंजिनियर्स आहेत आणि काही ग्राहक असतील, त्या सगळ्यांचं एसीसी परिवारातर्फे, एसीसी कंपनीतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि असंच आपलं जे नातेसंबंध आहे, जे बंधन आहे, हे अटूट राहावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि मी परत एकदा मेमन एंटरप्राइजेसचे या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल देखील आभार व्यक्त करतो. टार्गेट बरोबर आहे, पण तुम्ही मुंबईचं टार्गेट आमच्या मोदी भागात द्या तर चालणार नाही. या भागातील आमच्या ताकदीनुसार टार्गेट द्या, तर आमचा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर आणि व्यावसायिक टार्गेट पूर्ण केल्याच्या वेळेस राहणार नाही, हे सुद्धा मी आश्वासन देतो. कारण तुम्ही आता आम्ही मुंबईची कॅपॅसिटी आम्ही पुरी करू शकत नाही, पण आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही मुंबईवाल्यांना पण पुढे पडतो, यात आपल्याला शंका नाही. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ देऊन या कार्यक्रम सक्सेस केले. आपल्या सर्वांचं खूप खूप मी आभार मानतोय. एसएससी कंपनी टीमचा आभार मानतोय. आता आपल्या सर्वांचे आम्ही भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी शांतपणे भोजनाचा आस्वाद घ्यावा आणि भोजन झाल्यानंतर आपल्या त्या काउंटरवर छोटीशी गिफ्ट एसएससी कंपनी आणि मेमन एंटरप्राइजचा संयुक्त याच्याने ठेवलेले आहे, तर ते गिफ्ट सुद्धा आपलं कार्ड वगैरे त्या ठिकाणी दाखवून आपण कलेक्ट करावे आणि जेवणाचा चांगला आस्वाद घ्यावा. व्हेज नॉन व्हेज सर्व आहे, फुल प्लेटमध्ये आहे. तुम्ही कुठे खाण्यामध्ये कमी पडू नये ही सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय